तर तुम्ही मला म्हणाला की मला ऋतिक रोशन सारखा चेहरा पाहिजे, तर दॅट एक्सपेक्टेशन इज नॉट गुड. लोकांना एक जरी पिंपल आला तरी चालत नाही. त्यांना असं वाटतं की नाही नाही, माझा एका रात्रीतनच हा पिंपल गेला पाहिजे. स्किन आणि सायकोलॉजी, मेंटल हेल्थ या इंटरकनेक्टेड आहेत. किती म्हटलं तरी गोरेपणा वीक पॉइंट आहेच. तर ह्या ज्या काही कुठल्या फेअरनेस क्रीम्स आहेत, ह्या गोष्टी खरं तर वर्क करतात का? इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, स्नॅपचॅट असेल, कुठलाही सोशल मीडिया तुम्ही घ्या, एक फिल्टर येतो ज्याच्यामध्ये तुम्ही खूप गोरे दिसता. पर्यंत गर्लफ्रेंड आयुष्यात येत नाही किंवा लग्न होत नाही तोपर्यंत पोरांनी स्वतः चेहरा आरशात पाहिलेलाच नसतो, फेसवॉशही नसतो. हा, आणि मग तोपर्यंत खूप वेळा फोड येऊन गेले चेहऱ्यावर, मग आपण ते मजा म्हणून फोडलेले आहेत आणि तोपर्यंत चेहऱ्यावर इतके खड्डे आलेले असतात आणि मग आपल्याला असं जाणवतं की अरे बापरे, आता हे काही कुठली क्रीम लावून भरणार नाही. मोस्टली मुलांमध्ये ॲक्ने स्कार्सचं प्रमाण खूप जास्त आहे. मुळातच मुलांमध्ये ऑइल ग्लँड्स जास्त सिक्रेट होत असतात आणि मोठे असतात, त्यामुळे त्यांना खड्डेही मोठे होतात. एखाद्या सेलिब्रिटीने ती गोष्ट केली म्हणून ती आपण करायलाच पाहिजे आणि तसाच आउटकम मिळाला पाहिजे, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. प्लास्टिक सर्जरी म्हणजे नक्की काय असतं? काही सेलिब्रिटीजचे चेहरे दिसतात, इथे काहीतरी मोठा गोळा दिसतो, चेहऱ्याचा काहीतरी असं विद्रुपीकरण झालेलं सारखं दिसतात बरोबर. आणि मग असं वाटतं की अच्छा हे होतं बोटॉक्स. चांगली स्किन असते त्यावेळेस त्याला अशा काहीतरी ट्रीटमेंटचीच गरज लागते का? पिंपल हे ट्रीट होतात, पण ॲक्ने स्कार नुसतेच क्रीम लावून होत नाही आहे. जर तुम्हाला स्ट्रेस असेल किंवा कुठल्याही गोष्टींचा जर ताण असेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. ही जी एक वेगळ्या पद्धतीची केमिकल पील असते जिथे तुमची ऍक्च्युअल चामडीत सोलवटून निघते आणि आतली नवीन स्किन दिसते, ते काय असतं म्हणजे का ते खोटं असतं सगळं? चामडी उन्हात चमकते. काही मुलींना PCOS असतो, त्या मुलींमध्ये हेअर ग्रोथ चेहऱ्यावरती खूप जास्त असते. अशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही लेझर हेअर रिडक्शन, गोरच असलं पाहिजे, थोडेसे गाल वर असलेलेच पाहिजेत किंवा जॉ लाईनच खूप प्रॉपर असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट झाल्यामुळे सगळ्याच लोकांना असं वाटतं की मी छान दिसलं पाहिजे किंवा मला हे करायचं आहे. नक्की स्ट्रेच मार्क कशामुळे येतात? प्रेग्नन्सी मध्ये असतील किंवा कधी इन जनरल ज्यांना येतात त्यांना, आणि कशाने रिमूव्ह केले जातात आणि काय ट्रीटमेंट असतात आणि त्या ऑइल्स किंवा क्रीम्सने होतात का कमी? 100% स्ट्रेच मार्क्स जात नाही. आपण ऍड्सही बघतो जे क्रीम लावून स्ट्रेच मार्क्स घालवतात. मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्त शो म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण आता जर इंस्टाग्रामवरती गेलो तर आपण बऱ्याचशा स्किन केअर रुटीन्सबद्दल बघत असतो, ट्रीटमेंट्सबद्दल बघत असतो. आपण खरं तर स्किन केअर रुटीनबद्दल आपण बऱ्याचदा बोललो, याच्या आधी 2 एपिसोड झालेले आहेत आपले, पण तेव्हा बऱ्याच जणांचे कमेंट्स आले की अरे तुम्ही नॉर्मल स्किनबद्दल बोलताय, रुटीन्सबद्दल बोलताय, पण काही ट्रीटमेंट्स असतील तर त्याच्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला दिसतं की हे सिरम वापरा, ते निडलिंग असतं, काहीतरी नवीन हायड्रा फेशियल, अशा बऱ्याचशा रील्स येत असतात. कुठून तरी मध्ये कोरियन रील पॉपअप होते आणि आपल्याला कळतं की अरे बापरे, हे काय आहे, सायफाय मूवी मधल्यासारखं दिसतंय. हे नक्की काय असतं? आणि सेलिब्रिटीच्या स्किन बघितलं की जाणवतं आपल्याला अरे काय तुकतुकीत दिसतं. पण नक्की त्यात दिसतात त्याच्यामागे फक्त ट्रीटमेंट्स आहेत, बोटॉक्स आहेत, फिलर्स आहेत का अजून काही आहे? हे सगळं गौडबंगाल आपल्याला साध्या सोप्या शब्दात समजावून सांगायला आपल्या डॉक्टर शिल्पा पाटील आपल्यासोबत आहेत. नमस्ते. खूप खूप स्वागत आहे. त्या थँक्यू. डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत आणि त्या आधी आपल्या बरोबर एक एपिसोड केलेला आहे, आपण स्किन केअर बद्दल बोललेलो आहे. आज आपण एक पाऊल पुढे जाणार आहोत. जसं शार्दूल म्हणाला तसा स्किन म्हटलं की आपल्या समोर फक्त ते मॉडेल्स आणि ऍक्टर्स आणि त्यांच्या त्या अशा एकदम नाही त्या इस्त्री केल्यासारख्या स्किन नसतात की ज्याच्यावर की एकही रिंकल नाही, एकही पिंपल नाही आणि सगळा असा सिमिलर एक टोन आणि मग त्याचा एक काहीतरी ग्लो आहे, म्हणजे सिल्कचं कापड असतं ना, तशा स्किन आपल्याला दिसायला लागतात. आणि असं वाटतं की ते ना त्यांचं काहीतरी एक वेगळी लाईफस्टाईल आहे किंवा ते ना आपण कायम ऐकतो की नाही हे सेलिब्रिटीज ना काहीतरी वेगळ्या ट्रीटमेंट करतात, मग ते बोटॉक्स करतात आणि हे करतात आणि ते करतात. आणि आता बघायला गेलो आपण इंस्टाग्रामवरती तर सगळेच लोक वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ट्राय आउट करायला लागलेत. म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण फक्त सेलिब्रिटीज बोटॉक्स करतात असा एक समज होता, पण आपल्याला माहिती आहेत की काही काही लोक आहेत आजूबाजूचे ज्यांनी कधीतरी या ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत वगैरे वगैरे. तर ज्यावेळेस चांगली स्किन असते त्यावेळेस त्याला अशा काहीतरी ट्रीटमेंटचीच गरज लागते का? हो. नुसतीच स्किन रुटीन किंवा नुसतंच काहीतरी आपलं रोजचं लावून स्किन तुमची एक तुम्ही एका लेव्हलला येऊन पोहोचता की तिथे तुमची स्किनचा टोन आणि टेक्स्चर एक चांगलं दिसायला सुरुवात होते. तुम्ही आता सेलिब्रिटीबद्दल म्हणालात, तर सेलिब्रिटीज या ट्रीटमेंट घेतात. स्किन रुटीन प्लस ट्रीटमेंट असं दोघांचं कॉम्बिनेशन असतं. प्लस त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, त्यांचं खाणं-पिणं या सगळ्याच गोष्टींचं त्यांनी मॉनिटर केलेलं असतं. इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर असे 2 फॅक्टर्स आहेत. तर इंटरनल फॅक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हायड्रेशन आणि तुमचं डायट, ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा विचार केला जातो.
आणि ओव्हरऑल एक तुम्हाला आतनं एक पीसफुल माइंड आपण जे म्हणतो, तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळतो इंटरनली. जेव्हा तुम्ही छान दिसायला लागता, तेव्हा तुम्हाला एक इंटरनली एक शांतता आणि हे मिळालं जातं. एक कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे या गोष्टी मॅटर करतात इंटरनल फॅक्टरमध्ये. तिसरी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. मोस्टली आता असा रिसर्च झालेला आहे, की स्किन ही तुमची सायकॉलॉजिकली कनेक्टेड आहे तुमच्या स्किन प्रॉब्लेमशी. सायकॉलॉजिकली आणि स्किन ह्या दोन्ही गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. जर तुम्हाला स्ट्रेस असेल किंवा कुठल्याही गोष्टींचा जर ताण असेल, तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. मग कधीही आपण झोपलेलो नाही किंवा आपण कधी आपली झोप पूर्ण झाली नाही, तर दुसऱ्या दिवशी ते लगेच दिसलं जातं, निर्देशित केलं जातं, की तुमची तुमची काल झोप झालेली नाहीये. त्यामुळं स्किन हा तुमच्या इंटरनल हेल्थचा इंडिकेटर आहे. त्यामुळं तुम्ही नुसतीच स्किनला लावून म्हणण्यापेक्षा तुम्ही इंटरनली ती ट्रीट करणं किंवा हील करणं किंवा त्याला जोपासणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं सेलिब्रिटीज या सगळ्या ट्रीटमेंट घेतात आणि सेलिब्रिटीज नाही तर सगळीच आजकाल सगळी जनरेशन ही आजकाल वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेत असतात. त्याचं कारण मी सांगते, की आजकाल 2 गोष्टींचा विचार केला जातो. एक तर आहे सोशल एक इम्पॅक्ट म्हणतो आपण. सोशल एक आयडियलायझेशन केलंय ब्युटिफिकेशनचं, की आपण हे असंच दिसलं पाहिजे किंवा ही सेलिब्रिटी अशीच दिसतीये तर मीही अशीच दिसली पाहिजे. मलाही तसंच दिसायचं आहे. हे कुठेतरी स्टँडर्डाइज करून ठेवले लोकांनी. त्यामुळे लोकांना त्याचं एक प्रेशर आहे. एक सोशल प्रेशर आहे, की मला सुंदर दिसायचंय. ही झाली एक गोष्ट. दुसरी आहे सायकॉलॉजिकल. सायकॉलॉजिकलमध्ये कसं आहे, तर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स जेव्हा कमी होतो, त्याला सेल्फ इस्टीम किंवा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो, तो जेव्हा कमी होतो, तेव्हाही लोकांना असं वाटतं, "अरे नाही, मला छान दिसायचं आहे." आणि अजून एक त्याच्यातला एक सायकॉलॉजिकल फॅक्टरमधला अजून एक भाग म्हणलं, तर बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर म्हटलं जातं, BDD. ज्याच्यामध्ये लोकांना एक जरी पिंपल आला, तरी चालत नाही. त्यांना असं वाटतं, की नाही, माझा एका रात्रीतनंच हा पिंपल गेला पाहिजे. मला एका रात्रीतनंच हे सगळं मला का आलं हे? त्यामुळे सायकॉलॉजिकली ते इम्पेशंट होतात किंवा त्यांच्यामध्ये तो पेशन्स राहत नाही. त्यामुळं लोकांमध्ये ह्या 2 गोष्टीचा खूप म्हणजे प्रभाव आहे. त्यामुळे लोकांना असं असतं, की मला छान दिसलंच पाहिजे आणि मला छान दिसायचंय. आणि तिसरा अजून एक फॅक्टर आहे, की लोक ट्रायल बेसिसवरती करतात. म्हणजे एक्सपेरिमेंट करायला आवडतं लोकांना किंवा लोकांना इंटरेस्ट आहे. की आजकाल सोशल मीडियाचं एक्सपोजर इतकं छान मिळाल्यामुळं लोकांना असं वाटतं, की अरे, हे एखादं सीरम आले तर चला लेट्स ट्राय आउट. सो एक्सपेरिमेंट ही तिसरी गोष्ट आहे. तर सोशल मीडियाचा एक इम्पॅक्ट, सायकॉलॉजिकल एक दुसरी गोष्ट आणि तिसरं एक एक्सपेरिमेंट. या तिन्ही गोष्टींचा जर आपण विचार केला तर लोकांमध्ये हा खूप जास्त त्याचा प्रभाव असल्यामुळे सगळ्याच लोकांना असं वाटतं, की आपण आज ही ट्रीटमेंट करूया, ती करूया. खरं त्याची गरज तुम्हाला आहे का? हेही तपासणं तितकंच गरजेचं आहे, की सगळ्याच ट्रीटमेंट सगळ्याच जणांसाठीच नाही आहेत. आणि विदाऊट ट्रीटमेंट तुम्ही इतकं रेडियंट स्किन आपण जी म्हणतो, कुठलाही प्रॉब्लेम नसलेली स्किन, ती दिसू शकत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट हे घ्यायलाच लागेल. ओके. आता आपण स्किन केअरबद्दल बोलतोय. स्किन केअरच्या ट्रीटमेंट्स, थेरपीज या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत. अ, म्हणजे कायमच आपण याला ते सौंदर्य म्हणजे काय असा जर प्रश्न पडला, तर काय पद्धतीनं त्याला एक हॉलिस्टिक पद्धतीनं पाहता येईल? म्हणजे अर्थात म्हणजे ज्या काही तुमचे काम करण्याचे एरियाज आहेत, त्यासाठीच्या ट्रीटमेंट घेतल्या, त्यासाठी काय कॉस्मेटिक ट्रीटमेंट घेऊन ते थोडं आणखीन एन्हान्स केलं. या अर्थाने तर आपण याच्याकडे बघूच आहेत. पण ज्यावेळेस सौंदर्य म्हणतोय, ब्युटी म्हणतोय, या सगळ्याकडे काय हॉलिस्टिक पद्धतीने पाहता येईल? मला वाटतं हे सुरुवातीला समजून घेतलं, तर या सगळ्याचा अर्थ बनू शकेल. स्किनला नेहमीच हॉलिस्टिक वेनी अप्रोच केलं गेलं पाहिजे. हॉलिस्टिकचा अर्थ असा, की नुसतंच सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट नाही. म्हणजे तुमच्या स्किनच्या एखाद्या भागावरती एखादं काहीतरी दिसतायत, एखादी गोष्ट तुम्हाला व्हिजिबल दिसतीये, म्हणून तीच फक्त ट्रीट करणे, हा अप्रोच नसून तुमचं बॉडी, तुमचं माइंड आणि स्पिरिच्युअल या तिन्ही वेनी तुम्ही त्या स्किनला आणि त्या पर्सनला ट्रीट करणं, हे खूप गरजेचं आहे. कारण की स्किनच्या प्रॉब्लेममध्ये इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही वेनी ट्रीट करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि दोन्ही वेनी मेंटेन ठेवलं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. इंटरनल फॅक्टर्स म्हणजे काय? इंटरनल फॅक्टर्समध्ये तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आजच्या जगातला प्रश्न असलेला स्ट्रेस. आजकाल कुठलीही गोष्ट काही सांगितली की लगेच लोकांना स्ट्रेस येतो. तर ते मॅनेज करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आतापर्यंतचा रिसर्च झालेला आहे की स्किन आणि सायकॉलॉजी, मेंटल हेल्थ ह्या इंटरकनेक्टेड आहेत.
खूप सारे आजार किंवा डिझीज आता जे नवीन रूल आउट झालेले आहेत ते तुमच्या मेंटल हेल्थशी रिलेटेड आहेत. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट इंटरनली करणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात सोपं आणि महत्त्वाचं हायड्रेशन. जे नुसताच समर आलाय किंवा उन्हाळा आलाय म्हणूनच तुम्ही हायड्रेट करणं असं नाही. ओव्हरऑल तुमचं हायड्रेशन, पाणी पिणं म्हणा, तुमचं खाणं ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, जे जसं तुमचे 4 बदाम किंवा तुम्ही रोज रात्री भिजवलेले खाल्ला, ओमेगा 3 फॅटी ॲसिड तुम्हाला मिळणार अक्रोडमध्ये. आपल्या घरी आजी किंवा आई बनवायची जवसाची चटणी, जवस 1 चमचा. तर या सगळ्या घटकातनं तुम्हाला जे मिळेल ते तुम्हाला स्किनला हेल्प करेल इंटरनली. आणि ओव्हरऑल तुमचा एक अपीअरन्स किंवा तुम्ही दिसताय छान. सेलिब्रिटी का आवडतात आपल्याला? त्यांचा एक ओव्हरऑल ऑरा एक असा असतो, की ते कॉन्फिडंट असतात आणि खूप छान दिसतात. सो इंटरनली दे आर व्हेरी हॅपी आणि तुमचे हॅपी हार्मोन्स पण त्याच्यातनं रिलीज होतायत. तुमची झोप, तुमचं रेग्युलर लाईफस्टाईल या गोष्टी मॅटर करतात. प्लस एक्सटर्नलमध्ये मी जसं म्हणाले तसं स्किन रुटीन असेल, तुमचं सन प्रोटेक्शन असेल, रोजचं तुमचं क्लिनिंग पार्ट असेल, या सगळ्या गोष्टी एक्सटर्नली येतात. तर या सगळ्यांचा विचार करून स्किन ट्रीट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला पुढे जाऊन आणि सातत्य असणं, स्किनच्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये किंवा स्किन रुटीनमध्ये सातत्य असणं हे खूप गरजेचं आहे. मी नेहमी जे म्हणते कन्सिस्टन्सी इज द की टू हॅव अ गुड ग्लोईंग स्किन किंवा हेल्दी स्किनसाठी. त्यासाठी सातत्य असणं हे खूप गरजेचं आहे. हो, हो. मला हे प्रेशरवाला पॉइंट आहे ना, तो खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचा वाटतो. कारण प्रत्येकाला तर ते होतंच ना, की आपण कुणीही बघितलं Instagramवरती आपल्या मित्र-मैत्रिणींपैकी आपल्याला माहिती असतात ते, की ते 4-5 वर्षांपूर्वी कसे दिसत होते, कसे त्यांचे सोशल सर्कल्स होते आणि अचानक काहीतरी बदललेलं असतं आणि मग आता अचानक तीच लोकं सेलिब्रिटीजसारखे दिसायला लागतात आणि आपल्याला असं होतं, की अरे, आपल्याच वयाची लोकं आहेत ना ही. मग ते काहीतरी करतायत, की त्याच्यामुळे कदाचित ते आणखीन जास्त सुंदर, आणखीन जास्त तरुण दिसतायत. म्हणजे सुंदरतेची प्रत्येकाची आपापली व्याख्या असू शकते आणि या कुठल्याही गोष्टींचं त्यांनी काही प्रेशर घेण्याची गरज नाही. पण आपण आपलं बेस्ट व्हर्जन दिसू शकतो, हे ज्यावेळेस आपल्याला कळायला लागतं आणि त्यासाठी फक्त सेलिब्रिटीजच असण्याची गरज नाहीये. आपणही दिसू शकतो. त्यावेळेस मग या खूप ट्रीटमेंट्सचा ऑप्शन दिसायला लागतात. आणि ॲज कॉमनर्स आता खरं तर या इतक्या इझिली ॲक्सेसिबल झाल्या आहेत ट्रीटमेंट्स, तर कळत नाहीत कोणती ट्रीटमेंट कोणासाठी आहे. तर ही कुठलीही ट्रीटमेंट ज्यावेळेस तुमच्यासाठी निवडायची आहे, त्यावेळेस काय-काय गोष्टी बघितल्या पाहिजे आणि कशी निवडायची तुमच्या स्वतःसाठीची ट्रीटमेंट? एक तर वय वर्ष तुमचं 18 असलं पाहिजे. मुलगा किंवा मुलगी कोणीही असू दे. वय वर्ष 18 ते तुम्ही वयाच्या 60 ते 65 ते 70 वयापर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची स्किन ट्रीटमेंट घेऊ शकता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुमच्या स्किनचा प्रॉब्लेम काय आहे? की तुम्हाला पिंपल आहेत. त्या पिंपलचे काही पिगमेंटेशन किंवा काही डाग राहिलेत का? काही खड्डे राहिलेत का? किंवा तुमची अनइव्हन स्किन टोन आहे का? किंवा तुमच्या स्किनवरती काही वांगसारखे काही प्रकार आले आहेत का? किंवा तुमची स्किन ड्राय झाली आहे का? तुमची स्किन खूप ऑइली आहे का? असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला समजा स्किनचे प्रॉब्लेम्स असतील, तर हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजेत, की तुमची स्किनला काय इश्यू आहे आणि त्याप्रकारे तुम्ही त्याला ट्रीट केलं गेलं पाहिजे. पण आता होतंय काय, की 50% लोकांना स्किन प्रॉब्लेम्स आहेत आणि 50% लोकांना नाही आहेत. तर त्या लोकांनी ट्रीटमेंट घ्यावीत का? हो, घ्यावीत. ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे त्यांनी तर 100% घ्यावीत आणि त्याप्रमाणे त्याचं पूर्ण त्यांच्या त्या रुटीनमध्ये त्यांनी ते बसवावं, की काय-काय आपण केलं पाहिजे सकाळ ते संध्याकाळपर्यंत तुमच्या स्किनसाठी. पण ज्यांची स्किन छान आहे, ज्यांना काहीच करायची गरज नाही, त्यांनी सुद्धा हे करावं का? तर हा प्रत्येकाच्या स्वइच्छेचा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येकानेच हे करायला पाहिजे ह्याची गरज नाही आहे. समजा एखाद्याला वाटलं, की माझी स्किन छान आहे. का? तर मे बी बिकॉज ऑफ तुमचं जेनेटिक असतील किंवा तुमचं खाणं-पिणं चांगलं असेल. तुमच्या आईची किंवा तुमच्या घरातल्या सगळ्यांची स्किन छान असेल, तुमचं लाईफस्टाईल खूप छान असेल, तर तुम्ही घ्यायला पाहिजे का? जर तुमची इच्छा असेल, तर 100% तुम्ही घ्यावी. पण तुम्ही इच्छा नसेल, तर तुम्ही घेऊही नाही शकत. आणि प्रेशरची प्रे गरज नाहीये. हां. त्यामुळं ह्या स्वइच्छेचा प्रश्न आहे. प्रत्येकानेच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे, की मला ह्याची गरज आहे का? तर तुम्ही 100% जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही करू शकता. आणि या ट्रीटमेंटच्या बाबतीत ना, हे आम्हाला बाहेरनं बघताना ना, हे सगळं जेनेरिक काहीतरी एक एक प्लास्टिक सर्जरी केली आहे तिनी. म्हणजे कुठलीही हिरोईन दिसली आणि ती काहीतरी लूक चेंज करून आली, 2 महिने गायब होऊन दिसली, की हिने ना प्लास्टिक सर्जरी केली, हिने ना बोटॉक्स केलेत. हे हे म्हणजे नक्की काय असतं? हे बोटॉक्स, प्लास्टिक सर्जरी मुळात हे सगळं सेमच आहे का?
म्हणजे ह्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत ना, त्या आपण थोडंसं सोपं करून समजावून सांगू शकलो होतो. कारण आम्हाला ज्यावेळेस कुणीही ट्रीटमेंट घेतली असं म्हटलं, तर साधारण डोक्यात की काहीतरी सुया टोचल्यात, काहीतरी स्किनचा पॅच इकडनं असा कापलाय आणि तो दुसरीकडे लावलाय, हेच चित्र डोळ्यासमोर येतं. तर काय-काय पद्धतीच्या ट्रीटमेंट्स असतात अवेलेबल? ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून आम्ही मोस्टली नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंटमध्ये जास्त असतो. आता बेसिकली इन्व्हेसिव्ह आणि नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे काय, ह्या दोघांचा डिफरन्स सांगते. नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट इंजेक्ट केली जात नाही. इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्समध्ये ज्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, ज्याच्यामध्ये सुचर्स दिले जातात, टाके घातले जातात, या गोष्टीला म्हणतात इन्व्हेसिव्ह, जे मोस्टली सर्जन्स आणि प्लास्टिक सर्जन्स ओके. करतात. नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्स जे असतात त्याच्यामध्ये हलक्या प्रमाणामध्ये इंजेक्टेबल फॉर्ममध्ये म्हणजे इंजेक्शन्स किंवा वरवरच्या स्किनच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लेअरपर्यंत एखादा इन्स्ट्रुमेंट वापरले, तुमच्या स्किनवरती त्याच्यावरती काहीतरी ट्रीटमेंट केली, त्या नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्स म्हणल्या जातात. तर युजुअली आम्ही नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट म्हणतो. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल द्यायचं झालं, उदाहरणार्थ द्यायचं झाला तर मायक्रो निडलिंग. मायक्रो निडलिंग एक अशा प्रकारची प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये छोटे निडल्स असतात आणि ते निडल्स एक इंज्युरी करते. आपल्या स्किनच्या वरच्या लेयरमध्ये आपण त्याची इंज्युरी करतो. ती इंज्युरी किती लेव्हलला करायची, काय करायची हे डॉक्टर्स ठरवतात. ओके. जसं की उदाहरणार्थ एक्झाम्पल द्यायचं राहिलं, समजा तुम्हाला पिंपलचे किंवा ॲक्नेचे स्कार्स राहिले, काही खड्डे राहिले. त्याच्यावरती समजा मला मायक्रो निडलिंग करायचंय. तर मी पहिल्यांदा निदान करेल की तुमच्या चेहऱ्याच्या कुठल्या भागावरती आहे. समजा तुमच्या गालाच्या भागावरती असेल, तर मी 2.5 टू 3 च्या वर जाणार नाही त्याची डेप्थ. या हिशोबाने मी त्याची इंज्युरी करणार. जर तुमच्या फोरहेडवरती असेल तर 0.8 टू 1 च्या वर जाणार नाही. त्यामुळे त्याचं कौशल्य किंवा त्याचं जे स्किल आहे त्याचा अभ्यास आम्ही केलेला असतो. त्याप्रमाणे आम्ही ते ठरवतो आणि त्याप्रमाणे आम्ही ते इंजेक्ट करतो. म्हणजे त्या सुया आम्ही त्याची इंज्युरी करतो. त्यामुळे काय होतं, तुमचा कोलॅजन खाली जो स्टिफ झालेला असतो तो ब्रेक होतो. कोलॅजन निर्माण होते आणि तुमचे खड्डे भरून येतात. सो दिस इज कॉल्ड अ मायक्रो निडलिंग. त्याच्यामध्ये कोलॅजन जे तुमच्या वयानुसार जे कमी होत जातं तुमच्या बॉडीमध्ये आणि जे सॅगिंग म्हणतो किंवा म्हातारं दिसणं जे म्हणतो आपण, कमी वयामध्ये खूप रिंकल झाले, सुरकुत्या आले किंवा तुमची स्किन खूप म्हाताऱ्यासारखी दिसते, ते कमी करण्यासाठी मायक्रो निडलिंग ही प्रोसिजर केली जाते. अच्छा. आणि हे कोणी केलं पाहिजे? म्हणजे मायक्रो निडलिंग मला मुलांसाठी एवढं महत्त्वाचं वाटतं. कारण जोपर्यंत म्हणजे साधारण ढोबळपणे बघायला गेलं, जोपर्यंत गर्लफ्रेंड आयुष्यात येत नाही किंवा लग्न होत नाही, तोपर्यंत पोरांनी स्वतः चेहरा आरशात पाहिलेलाच नसतो. फेसवॉशही नसतो वापरलेला. फेस वॉशही वापरलेला नसतो आणि मग तोपर्यंत खूप वेळा फोड येऊन गेलेत चेहऱ्यावर. मग आपण ते मजा म्हणून फोडलेले आहेत आणि मग ते काय झालंय आणि इतकं फार लक्ष दिलेलं नसतं. आणि तोपर्यंत चेहऱ्यावर इतके खड्डे आलेले असतात आणि मग आपल्याला असं जाणवतं, की अरे बापरे! आता हे काही कुठली क्रीम लावून भरणार नाही. कारण मला नाही वाटत क्रीमने खड्डे भरू शकतील. तर मला वाटतं त्या लोकांसाठी ही प्रोसिजर चांगली हो, असेल नाही का? हो. त्याच्यामध्ये एक 2 ते 3 प्रकारामध्ये येतं. मायक्रो निडलिंग एक डर्मा पेन म्हणून येतो. छोट्याशा पेन फॉर्ममध्ये येतं, ज्याच्यामध्ये निडल्स छोटे-छोटे असतात आणि एक 10 ते 12 सुया त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर डर्मा रोलर येतं. डर्मा रोलर हा पूर्ण प्रॉपर असे येतात. त्याच्यामध्ये 50 ते 60 निडल्स येतात, जे तुम्ही त्याला प्रेशर देऊन त्याच्यावरती तो इंज्युरी करायची बापरे! असते. पण दुखत असेल ना हे? ते करताना आपण सगळे प्रिकॉशन्स घेतो. जसं की आपण एक टॉपिकल भुलीचं जे क्रीम येतं, ते एक 40 मिनिटं लावून ठेवतो आणि त्याच्यानंतर ते सगळं व्यवस्थित पुसून मग त्याच्यावरती ती आपण इंज्युरी म्हणा किंवा ती प्रोसिजर, ती ट्रीटमेंट आपण परफॉर्म करत असतो. पण या गोष्टीसाठी कॅन्डिडेट कोण असावा? जसं तुम्ही म्हणालात, की पिंपल हे ट्रीट होतात. पण ॲक्ने स्कार नुसतेच क्रीम लावून होत नाहीत. पण हे त्याच्यासोबत या ट्रीटमेंटची ही जोड खूप गरजेची असते. त्यामुळं आपण ह्या सगळ्या मुलींमध्ये ज्यांना ॲक्ने स्कार्स आहेत, मोस्टली मुलांमध्ये ॲक्ने स्कार्सचं प्रमाण खूप जास्त आहे. मुळातच मुलांमध्ये ऑइल ग्लँड्स जास्त सिक्रेट होत असतात आणि मोठे असतात. त्यामुळे त्यांना खड्डेही मोठे होतात. मला ॲक्चुअली तेच विचारायचं ॲक्ने स्कार म्हणजे जे जनरली पुरुषांच्या गालावरती खड्डे असतात ते आणि ते कशामुळे होतात मुळात? मुळात एकतर ऑइल ग्लँड्स खूप जास्त मोठे असतात. ऑइल ग्लँड जास्त सिक्रेट करत असतात. जेव्हा मुलं वयात येतात, त्या दरम्यान पिंपल हा एक इश्यू असतोच. वयात जेव्हा जे हार्मोन चेंजेस जेव्हा होत असतात, आपल्या बॉडीमध्ये जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्सेस जेव्हा होत असतात, तेव्हा त्या ॲक्ने स्वरूपामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती बाहेर पडत असतात. तर लोकांना असं वाटतं, की आता वय आहे, वयात आलाय मुलगा, तर असू दे, काही ट्रीट नाही केलं तरी चालतं. तर मला असं वाटतं, की ते ॲक्ने ट्रीट करणं ही तेवढंच गरजेचं आहे. कारण ॲक्ने नंतर येणारा डाग आणि त्याच्यामागे राहणारा तो खड्डा, हे भरून काढायला खूप अवघड आहे.
त्यामुळं ते पिंपलचे डाग राहू नयेत आणि त्याचे खड्डे राहू नयेत याच्यासाठी तुम्ही पिंपल ट्रीट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरही समजा काही डाग राहिले तर त्याच्यासाठी मायक्रो निडलिंग नावाची ट्रीटमेंट जी आहे ती तुम्ही करू शकता. ओके. अच्छा. आणि आता आपण पिंपल्स आणि त्याच्या स्कार्सबद्दलच बोलतोय. तर पिंपल्स आल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे? आणि ज्यावेळेस त्याचे खड्डे दिसायला लागतात, त्यावेळेस असं काही असतं का, की आत्ता काय ताजा-ताजा खड्डाच आहे, तर तो लवकर भरू शकतो आणि त्यामुळे लवकर ट्रीटमेंट घ्यावी आणि खूप जुना स्कार असेल, तर तो लवकर भरणार नाही, असं काही असतं का? आणि पिंपल फोडावेत का? नाही, पिंपल नक्कीच फोडू नयेत. कारण की पिंपल फोडल्यानंतर त्याच्यात इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. बिकॉज आज आपण पिंपल फोडला आणि सकाळी ते पिंपल फोडून आपण बाहेर गेलो, धुळीमध्ये गेलो. धूळ, वातावरण, तुमचं काय एअर पोल्युशन असेल, त्यामुळं त्याचं इन्फेक्शन जास्त होण्याचे चान्सेस असतात. परत ते ट्रीट करणं हेही खूप अवघड असतं. त्यामुळं ती प्रोसिजर वाढू नये, म्हणजे ती प्रोसेस वाढू नये याच्यासाठी तुम्ही ती फोडू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, समजा जर पिंपल आलाच आणि स्कार एखादा जर आलाच, तर तुम्ही नक्कीच ते ट्रीट करावेत. जितक्या लवकर ट्रीट करता येतील तितक्या लवकर करावेत. पण असं काही नियम नाही. काही लोकांनी आधी ट्रीट केले नाहीयेत. वयाच्या 35व्या वर्षी माझ्याकडे येतात, आधी पिंपल नव्हते, पण मला आत्ता पिंपल येऊन आत्ता खड्डे होतायत. सो असंही होऊ शकतं. तर जेव्हाही तुम्हाला असं वाटेल, की मला हे खड्डे नको आहेत किंवा हे, तेव्हा तुम्ही हे ट्रीट करू शकता. फक्त त्याला जास्त सेटिंग्ज लागतील किंवा ती प्रोसिजर वन टाईम प्रोसिजर अशी कुठलीच नाहीये. बिकॉज तुमची स्किनची सायकल जी आहे म्हणजे दर महिन्याला ती नवीन तयार होत असते. वयवर्ष तुम्ही 12-13 ते 21 म्हटलं म्हणजे टीनेजचा जो ग्रुप येतो, त्या लोकांमध्ये दर 21 ते 22 दिवसाला नवीन स्किन तयार होत असते. आपलं जसं-जसं वय वाढतं तसं-तसं ती सेल सायकल पण स्लो होत जाते. त्यामुळं वयाच्या 40-45 वयापर्यंत म्हणजे 30 पासनं ते 45 पर्यंतचं जो वयोगट आहे, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांची जी स्किनची सायकल असेल, ती एक 30 ते 40 दिवसांची मिनिमम असते. त्यामुळे कुठलेही प्रोसिजर सांगताना साधारणतः 3 ते 4 आठवड्यानंतर करावेत. आणि आता आपण मायक्रो निडलिंग बद्दल बोललो. हे बोटॉक्स काय प्रकरण असतं? बोटॉक्स एक आपल्याकडे खूप असा मोठा भ्रम आहे, की बोटॉक्स अरे बापरे! हे नॅचरल नाही आहे किंवा हे इंजेक्टेबल फॉर्ममध्ये आहे किंवा माझ्यासाठीचं नाही आहे. हे जो कन्सेप्ट आहे, हा थोडासा मी सांगू इच्छिते इथे, की त्याचं डिटेलिंग काय आहे. बोटॉक्स हे तर एक ब्रँडचं नाव आहे. त्याचा जो कंटेंट आहे, तो आहे बॉट्युलिनम टॉक्सिन. तो एक प्रकारचा प्रोटीनच आहे, जो बरं. तुमच्या बॉडीमध्ये आहे, पण तो वयोमानानुसार कुठेतरी कमी जास्त होत असतो. तर तेव्हा तो जो आपले जे मसल्स आहेत, त्याला थोड्या काळासाठी झोपवण्याचं काम करत असतो. का? तर आपले जेव्हा फेशियल एक्सप्रेशन्स, आपण जेव्हा चेहरा या बाबतीत मोस्टली बोटॉक्स वापरलं जातं तुमच्या चेहऱ्यासाठी. हो. बोटॉक्सचं अजून एक मला सांगावंसं वाटतं, की जसं झेरॉक्स, आपण म्हणतो की झेरॉक्स हे एक कंपनीचं नाव आहे, ज्या मशीनचं नाव आहे. पण आपण ॲक्चुअली त्याला म्हटलं जातं फोटोकॉपी. हो. पण आपण म्हणतो की झेरॉक्स आण. तसं हे बोटॉक्स आहे. तर बोटॉक्स हे आहे प्रोटीन. त्याचं नाव आहे बोट्युलिनम टॉक्सिन. सो हे सगळ्यात पहिल्यांदा 1990 मध्ये इन्व्हेंट केलं होतं. 1983 मध्ये इन्व्हेंट केलं गेलं होतं. ह्याचा उपयोग ॲक्चुअली वेगवेगळ्या गोष्टींसाठीही केला जातो आणि आता तो स्किनच्या ट्रीटमेंटमध्ये त्याचा इन्क्लूड केलेला आहे. ओह! बरं. सगळ्यात पहिल्यांदा त्याचा उपयोग केला होता, दॅट इज US FDA अप्रूव्ड ट्रीटमेंट मी सांगते. सगळ्यात पहिल्यांदा मायग्रेनमध्ये यूज होतो. कारण की त्याचं काम आहे मसल रिलॅक्सेशन करायचं. हां, तर त्याचं जे काम आहे ते मसलला रिलॅक्स करतं. जेव्हा तुम्ही एक्सप्रेशन देता किंवा आपण म्हणतो ना आठ्या पाडणं किंवा हे करणं, आपण जेव्हा फेशियल एक्सप्रेशन देतो, तेव्हा तुमचे मसल्स हे हायपर ॲक्टिव्ह झालेले असतात. त्यामुळे काही-काही लोकांचा चेहरा हा रागीट दिसतो. जर तुम्ही बघितलं, अरे हा माणूस रागीटच दिसतोय, तो त्याचा नाहीये. तो त्याचा म्हणजे त्याचा प्रॉब्लेम नाही, त्याच्या मसलचा प्रॉब्लेम आहे. तो जास्त हायपरली ॲक्टिव्ह करतो, एक्सप्रेशन्स देतो. तर त्याला शांत करायचं, त्याला झोपवण्याचं काम जे आहे, ते बोटॉक्स करत असतं. ओह! त्यामुळे जसं की आपल्या इथे डोळ्यांच्या जवळ छोट्याशा सुरकुत्या दिसतात. इथल्या आठ्या ज्या असतात त्या कमी करण्यासाठी, इथे बनी लाईन्स आपण जे म्हणतो नाकाजवळ, त्या कमी करण्यासाठी, ह्याचं जे आहे त्या कमी करण्यासाठी बोटॉक्सचा वापर केला जातो. तेही तुम्हाला 3 ते 4 महिने त्याचा रिझल्ट देतो. ओके. म्हणजे बेसिकली जसं आपण अ, खाण्यातनं प्रोटीन कमी मिळतंय म्हणून आपण प्रोटीन पावडर खातो. तसं चेहऱ्याच्या स्किनला जे कमी पडतंय प्रोटीन ते वरती आपण इंजेक्ट करतो त्याला म्हणजे ते प्रोसिजरचं नाव कॉमनली नोन नाव आहे बोटॉक्स. म्हणजे लोकं असं म्हणतात, की सुरकुत्या
नष्ट करण्यासाठी म्हणून बोटॉक्स वापरलं जातं. तर ते असं नाहीये. सुरकुत्या कमी करायचं काम, जे समजा वयाच्या 25व्या वर्षी जर त्या माणसाची फाईन लाईन्स किंवा त्याची रिंकल्स वयाच्या 35व्या वर्षीसारखे जर दिसत असतील, तर त्यांनी बोटॉक्स 100% करावा. आणि आपले मूव्हमेंट जे आहेत, जसं की आपण आता सारखं बोलतोय हे, त्यामुळं ते थोडंसं कुठेतरी मिसप्लेस होत असतं. त्यामुळे आपल्याला ते वारंवार करणंही गरजेचं आहे. हो, त्याच्यामुळे एकदा केलं आणि झालं असं नाही. नाही, आणि लोकांचा असा पण समज आहे, की तुम्ही जर नाही केलं परत बोटॉक्स, तर परत तुम्हाला जास्त सुरकुत्या पडतील. तर असं काही नाहीये. समजा मी एकदा किंवा दोनदा केलं, दर 6 महिन्याच्या अंतराने मी समजा एक 5-5 युनिट किंवा 10-10 युनिट केले, अप्पर फेसमध्ये समजा मी केले. मला असं वाटलं, की मला आता नाही करायचंय. नका करू. ती तुमची इच्छेचा प्रश्न आहे. पण तुमची जशी स्किन होती आधी तशीच दिसणार. त्याच्यापेक्षा जास्त सुरकुत्या किंवा जास्त रिंकल्स दिसतील असं नाही होऊ शकत. ओके, ओके. आणि आपण ते जे सतत म्हणजे बोटॉक्सची भीती पण आपल्याला जी सतत वाटते ते म्हणजे आपल्याला काही सेलिब्रिटीजचे चेहरे दिसतात, जे ज्यांनी काहीतरी अशा पद्धतीचे काहीतरी ट्रीटमेंट्स केलेले असतात आणि मग इथे काहीतरी मोठा गोळा दिसतो, चेहऱ्याचा काहीतरी असं विद्रुपीकरण झालेलं असतं. बदकासारखं दिसतात हां, बऱ्याच वेळेस. म्हणजे नावं नाही घ्यायची मला सेलिब्रिटीजना, पण सेलिब्रिटीजची पण इंडियन सेलिब्रिटी म्हटलं की जितेंद्र आपल्याला दिसतो, की अननॅचरली काहीतरी असं बाहुलीसारखा चेहरा दिसतो, जे आपल्याला माहिती आहे की हे खूप अननॅचरल दिसतं आणि मग असं वाटतं की अच्छा हे होतं बोटॉक्सने किंवा हे होतं ट्रीटमेंट केल्यानंतर. तर ते खरं आहे का? म्हणजे त्याच्यामुळे होतं का? नाही. पहिली गोष्ट तर हे कोण करतंय? बोर्ड सर्टिफाईड डर्मॅटोलॉजिस्ट यांनीच ते करायला पाहिजे, पहिली गोष्ट. ते इतक्या नॅचरल वेनी केलं गेलं पाहिजे, की ते समजलंच नाही पाहिजे, की तुम्ही बोटॉक्स केलंय. जर ते नॅचरल वेनी नाही केलं गेलं म्हणून ते लक्षात येतंय. म्हणून आपल्याकडे ते एक्झाम्पल्स किंवा ती भीती बसलीये, की अरे हा चेहरा खूप विक्षिप्त दिसतोय. शेवटी तुम्ही किती युनिट त्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्याची गरज काय आहे, त्यानुसार तुम्ही ते इंजेक्ट केलं पाहिजे. शेवटी ते सपोर्टिंग म्हणून आहेत ना. तो बॉडीचा जरी पार्ट असला तरी आपण एक सपोर्टिंग म्हणून त्याला देत आहे आणि जेव्हा आपण देत असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक असा प्रकारचा गुणधर्म असतो की तुमच्या बॉडीमध्ये तो राहतोय. काही काळासाठी तो राहतोय. तो मसल थोड्या वेळासाठी वीक करतोय. मी बोटॉक्सबद्दल बोलतेय. त्यावेळेस तुम्ही ती लक्षात घ्यायला पाहिजे की त्याची नंतर लागणारी गरज तेवढीच आहे का ती कमी होतीये. युजुअली आम्ही जेव्हा बोटॉक्स करतो, समजा आज मी एखाद्या व्यक्तीचं बोटॉक्स केलं फुल फेस इन्क्लुडिंग नेक समजा मी केलं. वयाच्या 50-55 वर्षाच्या व्यक्तीचं मी आज बोटॉक्स केलं. तर पुढच्या 7 ते 8 महिन्यांनी मला थोडंसं लागणार आहे. फक्त मी समजा 50 युनिट आधी वापरले होते, तर मला 25 किंवा 26 युनिट लागतील. मेंटेन म्हणतो आपण, ते मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे. पण मागच्या वेळेस 50 टाकले म्हणून आता पण 50 टाकायचे, हे चुकीचं आहे. त्यामुळं तुम्ही कोणाकडनं करून घेताय? कोण तुमचं डर्मॅटोलॉजिस्ट किंवा तुमचे डॉक्टर्स कोण आहेत? हे खूप मॅटर करतं बोटॉक्स आणि फिलर्स करताना. आणि याचे काही साइड इफेक्ट्स असतात का? म्हणजे कुठलीही ज्यावेळेस ही ट्रीटमेंट करतो म्हणजे मगाशी आपण मायक्रो निडलिंगबद्दल बोललो आणि आता बोटॉक्सबद्दल. पण याचे काही साइड इफेक्ट्स असतात का? नाही, बोटॉक्सचे काहीच साइड इफेक्ट नाहीत. ॲक्चुअली यूएस FDA अप्रूव्डमध्ये पहिली ट्रीटमेंटमध्ये बोटॉक्स वापरलं जातं ते मायग्रेनमध्ये. त्याच्यानंतर सिव्हिअर नेक पेन जेव्हा होतो, जेव्हा आपला हा ट्रॅपिझियस मसल जो असतो, जेव्हा सिव्हिअर नेक पेन होतं, त्या मसलला रिलॅक्स करण्यासाठी सुद्धा बोटॉक्स वापरलं जातं. असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जसं की हर्नियाच्या ऑपरेशन्समध्ये पण ते किती अमाउंटमध्ये, किती युनिट दिलं पाहिजे, तेही खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं माहीत असणं ही खूप गरजेचं आहे. त्या प्रमाणात देणं हे खूप गरजेचं आहे. ओके, ओके. आणि हे अगेन ते आपण मगाशी सेलिब्रिटीचं म्हणलं ना, त्यांचे असे ओठ सुजलेले दिसतात किंवा असे गाल पूर्ण असे प्लास्टिकी फिलर्स दिसतात. असतात. फिलर्स फिलर्स असतात. म्हणजे बोटॉक्स एकच का? म्हणजे ते? बोटॉक्स आणि फिलर्स हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. कारण आम्हाला ते एकच हां, वाटतं. एक्झॅक्टली. बोटॉक्स म्हणजे काय? तर तुमच्या सुरकुत्या ज्या आहेत, जिथे हायपर तुमचा मसल जास्त ॲक्टिव्ह झालेला आहे, त्याला रिलॅक्स करायचं काम बोटॉक्स करतं. ओके. फिलर्स म्हणजे काय? टू फील. म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये जर बघितलं, फील करणं म्हणजे व्हॉल्यूम देणं. त्याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड नावाचं कंटेंट असतं, जे आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे आहे, पण तुमच्या वयानुसार ते कमी-कमी होत जाते. मोस्टली फिलर्स केले जातात डोळ्यांच्या खाली. इथे ही स्किन पण पातळ असते आणि युजुअली जेनेटिक पण खूप मॅटर करतात. समजा तुमचे डोळे खूप आत असतील, आपण म्हणतो त्या डोळ्यांची खोबणी समजा खूप आत असेल, तर डोळे काही-काही लोकांचे खोल असतात. हो. त्यामुळे त्यांचे डल आय किंवा आपण असं म्हणतो की थोडेसे थकलेला चेहरा दिसतो, थकलेले डोळे दिसतात, डार्क सर्कल जास्त दिसतात. त्या ठिकाणी आपण फिलर्स करतो. फिलर्सचं काम काय? तर त्याला व्हॉल्यूम द्यायचं आणि टू फील इट. ते भरण्याचं काम जे आहे, एक जेली फॉर्ममध्ये येतं हायलुरॉनिक ॲसिड, ते भरण्याचं काम केलं जातं. लिप फिलर केले जातात. सो हे भरण्याचं काम केलं जातं, पण ते नॅचरल वेनी का दिसत नाहीत? बिकॉज त्यांनी ते जास्त आणि अतिप्रमाणात केलेले असतात. त्यामुळं ते नॅचरल वेनी दिसत नाहीत. ओके, ओके. वॉव!
आणि सर्व कारण ह्या सेलिब्रिटीच्या ह्याच्यावरनंच ना खूपदा नॉर्मली मी बऱ्याचशा माझ्या मित्रांसोबत बोललोय, ते ट्रीटमेंट्सला घाबरतात कारण त्यांचं असं होतं की "यार ते मला ते असं कॉस्मेटिक काही करून घ्यायचं नाही." कारण नोज जॉब वगैरे करतात. नोज जॉब वगैरे पण हे सगळं ह्यात अशाच गोष्टींनी केलं जातं का? केलं जातं. आता मी फिलर्स सांगते. फिलर्स समजा स्किनच्या वरच्या लेयरमध्ये समजा केलं, तर तुम्हाला काय देतं? सॉफ्टनेस देतं. थोडंसं इव्हन टोन स्किन करायला मदत करतं. जर थोडंसं अजून डीप गेलो, त्या टिश्यूमध्ये समजा स्किनच्या आपण जर गेलो, तर तुम्हाला थोडंसं व्हॉल्युमनायझेशन आणि थोडंसं व्हॉल्यूम, स्किनला थोडंसं व्हॉल्यूम आणि हे करण्याचं काम करतं. अजून थोडंसं डीप गेलो, बोनच्या अलीकडे, तर तुम्हाला जॉ लाईन आपण जी म्हणतो ना, शार्प लाईन किंवा जॉ लाईन किंवा नोज तुम्ही जसं म्हणालात तसं, ते करण्यासाठी मदत करतं. तर तुम्ही कुठल्या प्रकारचं फिलर्स कुठल्या पर्पजसाठी करताय आणि कुठल्या लोकेशनवरती करायचं हे त्यावर डिपेंड असतं, की बाबा तुम्हाला समजा जॉ फिलर्स करायचे तुम्हाला एकदमच शार्प ऋतिक रोशन सारखीच तुम्हाला समजा जॉ लाईन पाहिजे असेल, तर जॉमध्ये फिलर्स आपण करत असतो. फिलर्समध्येही 3 ते 4 प्रकार येतात, पण मोस्टली इंडियामध्ये वापरलं जातं ते हायलुरॉनिक ॲसिड नावाचं फिलर्स, जे नॅचरली पण असतं आणि ते परमनंट पण नसतं. समजा आपण चीनवरती केलं तर 1.5 ते 2 वर्ष राहतं. सपोज आपण नोजवरती केलं तर तेही 1.5 ते 2 वर्ष राहतं बिकॉज ह्याच्या मूव्हमेंट जास्त नाही आहेत. लिपवरती केलं तर आपले लिप्स हे रोज आपली मूव्हमेंट जास्त होत असते. त्यामुळे 6 ते 7 महिने राहतं. वर्षातनं एकदा असं ते करायला लागतं. डोळ्यांच्या खाली आपले डोळ्यांचे हे असतात, तर तेही जवळ-जवळ एक 7 महिने ते 1 वर्षानंतर परत रिपीट करायला लागतात. तर हे डिपेंड करतं, की तुम्हाला कुठल्या भागामध्ये काय हवंय, तुमची चेहऱ्याची ठेवण काय आणि तुम्ही काय एक्स्पेक्ट करताय. बिकॉज त्या डॉक्टरचे एक्स्पेक्टेशन्स आणि तुमचे एक्स्पेक्टेशन्स ह्या सेम पेजवर हवेत. तर तुम्ही मला म्हणाला, की मला ऋतिक रोशनसारखाच चेहरा पाहिजे, तर दॅट एक्स्पेक्टेशन इज नॉट गुड. कारण की तुमच्या चेहऱ्याची ठेवण आणि तुमचं लाईफस्टाईल हे इट इज टोटली डिफरंट. सो या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं अपीअरन्स, तुम्ही कसे दिसता, तुमचं लाईफस्टाईल काय आहे, तुमचं जेनेटिक्स काय आहे, तुम्हाला काय एक्झॅक्टली तुमचं कामाचं काय स्वरूप आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेता आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्या गोष्टी इंजेक्ट करत असतो आणि त्याप्रमाणे त्या पेशंटलाही आम्ही काउन्सिल करत असतो. मला हा कायम आता सेलिब्रिटीजबद्दल बोलतोय म्हणून हा मला कायम प्रश्न पडतो, की आता ज्या पद्धतीचे ट्रीटमेंट्स आपण बद्दल बोलतोय म्हणजे काय बोटॉक्स असेल, फिलर्स असेल किंवा काय रायनोप्लास्टी आणि बाकी सगळ्या ज्या इतर गोष्टी आहेत, त्यात तुम्ही काहीतरी एक कॉस्मेटिकली वेगळ्या ट्रीटमेंट्स आणि तुम्ही फक्त सुंदर दिसायचंय किंवा एक वेगळं स्पेसिफिक फीचर तुम्हाला हायलाइट करायचंय तुमच्या शरीराचं किंवा दुरुस्त करायचंय. या पद्धतीनं या ट्रीटमेंटकडे बघतो. त्यास आपल्याला साधारण असं वाटतं, की सेलिब्रिटीज किंवा ज्यांना ॲक्टिंग मध्ये कामं आहे, ज्यांचा चेहरा दिसणं महत्त्वाचं आहे किंवा काय मॉडेल्स असतील, ते लोकं या ट्रीटमेंटला जात असतील. पण खरंच सामान्य माणसं जी रोज काहीतरी साधारण जॉब करतात, अशी लोकं सुद्धा या ट्रीटमेंट्सकडे जातात का? आणि जात असतील तर का? हो, जातात. कारण की मी जसं सांगितलं सोशल इम्पॅक्ट खूप आहे. आजकाल सोशल एक्सपोजर खूप आहे. Instagram असेल, Facebook असेल, Snapchat असेल, कुठलाही सोशल मीडिया तुम्ही घ्या. सगळ्यावरती लोकं इव्हन Snapchatवरती मला सांगू इच्छिते, की एक फिल्टर येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप गोरे दिसता. आणि आजकाल मी बघितलंय, की सगळीच मुलं-मुली त्याच्यावरती फोटो काढतात. का? तर त्यांना तसं दिसायला आवडतं म्हणून ते फिल्टर्स टाकतात आणि सेलिब्रिटीजसुद्धा हेच फिल्टर्स वापरून फोटोज काढलेले असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही ब्युटिफिकेशनची जी एक व्याख्या आहे ना, की हे असंच दिसलं पाहिजे, गोरंच असलं पाहिजे, तुमचे थोडेसे गाल वर असलेलेच पाहिजेत किंवा जॉ लाईनच खूप प्रॉपर असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट झाल्यामुळे सगळ्याच लोकांना असं वाटतं, की मी छान दिसलं पाहिजे किंवा मला हे करायचं आहे. त्यामुळं करू शकतात. मी जसं म्हणाले मगाशी, की तुमचं नक्की कन्सर्न काय आहे? तुमचा प्रॉब्लेम काय आहे? आणि तुम्हाला एक्स्पेक्टेशन्स काय आहेत? आणि तुम्ही हे करू शकता का? तर ह्याचं काउन्सेलिंग तुम्ही डॉक्टरकडे केलं पाहिजे आणि डॉक्टरांचं सजेशन घेऊन मग तुम्ही त्या पुढच्या सगळ्या ट्रीटमेंट घेऊ शकता. हो का? पण बेसिकली जर तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या जे काही थोड्याशा सो कॉल्ड ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, त्यांनी तुम्हाला त्यात थोड्याशा रिपेअर केल्याने तुम्हाला बरं वाटणार असेल, छान वाटणार असेल, तर ते घेऊ शकता. अदरवाईज ते घेणं काही म्हणजे काय म्हणतो आपण जे मेडिकलमध्ये म्हणतो, की काही ट्रीटमेंट्स असतात ज्या अर्जंट घेतल्याच पाहिजेत. म्हणजे तुम्ही डायबिटीज कव्हर केलाच पाहिजे. तशा त्या गोष्टी नाहीयेत. पण जर त्यांनी तुम्हाला करून छान वाटणार असेल, हो. तर इट्स बेटर डू इट. हो, नक्की. आता या सगळ्या कॉस्मेटिक ज्या ट्रीटमेंट आहेत, त्याला एन्हान्समेंट आपण असं म्हणतो. मोस्टली स्किनमध्ये काय लागतं आपल्याला? एक तर लागतं तुमचं नरिशमेंट, जे तुम्ही स्किन रुटीनमध्ये रोज करता. दुसरं आलं प्रोटेक्शन आणि तिसरी गोष्ट आली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एका लेव्हलला आणून ठेवल्यानंतर तो येतो एन्हान्समेंट. म्हणजेच काय? तुमचं सौंदर्य वाढवणे.
तर या सगळ्या ट्रीटमेंट जे आहेत ते तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालणार आहेत. तुम्ही सुंदर आहातच, तुमचं सौंदर्य तर आहेच. मी सौंदर्य म्हणजे फक्त गोरे असणं किंवा काही एक पर्टिक्युलर टोनचेच असणं असं म्हणत नाहीये. एक ओव्हरऑल तुमचा एक हेल्दी स्किन जे म्हणतो, त्याच्यानंतरचं जर तुम्हाला तुमची जर इच्छा असेल की नाही, मला या गोष्टीनंतर मला अजून सुंदर मला बनायचंय, तर 100% तुम्ही या एन्हान्समेंटसाठी या कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स घेऊ शकता. हो. ते टोटली डिपेंड करतं की व्हॉट यू आर लुकिंग फॉर. आणि म्हणजे आपण ह्या जरी स्किन केअर आणि या सगळ्या संदर्भातला एपिसोड करत असलो, तरी आपण हे कुठेही म्हणत नाही की हे केलं म्हणजे तुम्ही सुंदर होणार आहात किंवा हे म्हणजे सौंदर्य आहे. ज्याची त्याची सौंदर्याची व्याख्या आहे. आणि जर हे करून जर तुम्हाला स्वतःबद्दल बरं वाटणार असेल, स्वतःतला तो कॉन्फिडन्स मिळणार असेल, तर करायला हरकत नाही. कारण आपण याबद्दल बोलतो आहोत कारण आता सतत वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करायला जात आहेत. आणि मग त्याच्यानंतर काही मिसहॅप होऊ नयेत. आपण एखादी चुकीची ट्रीटमेंट आपल्याला वाटते म्हणून करायला गेलो आणि त्यातनं काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत, यासाठीचा खरं तर हा एपिसोड आहे, हे सांगणं महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे घेताना आपण कॉन्शियसली इन्फॉर्म्ड डिसिजन घेणं ॲब्सोल्युटली. गरजेचं आहे. मॅम, आम्ही मध्ये पोस्टपार्टम डिप्रेशनचा एक एपिसोड केला होता ना. बऱ्याच जणांचा मेसेज आले की पोस्ट प्रेग्नन्सी स्ट्रेच मार्क्स येतात आणि त्याच्याबद्दल त्यांनी पण कॉन्फिडन्सला अफेक्ट करतो वगैरे असं वाचतो. आणि बऱ्याचदा ॲड्स दिसतात आपल्याला स्ट्रेच मार्क रिमूव्हलच्या, त्या बायो ऑइल्स आणि हे सगळं येतात. नक्की स्ट्रेच मार्क कशामुळे येतात? प्रेग्नन्सीमध्ये असतील किंवा कधी इन जनरल ज्यांना येतात त्यांना? आणि ते कशाने रिमूव्ह केले जातात आणि काय ट्रीटमेंट असतात आणि त्या ऑइल्स किंवा क्रीम्सनी होतात का कमी? पहिली गोष्ट स्ट्रेच मार्क्स हे फक्त फिमेलला प्रेग्नन्सीजमध्ये येतात असं नाही. माणसांनाही येतात. जेव्हा एकदम वजन वाढतं आणि एकदम कमी करतात. आजकाल क्रॅश डाएट किंवा या सगळ्या गोष्टींनी किंवा तुम्ही जिमिंग करता. त्या जिमच्या ह्याच्या कंडिशनमध्ये तुम्हाला मोस्टली खांद्यांवरती, इथे स्ट्रेच मार्क्स येतात, गुडघ्यावरती स्ट्रेच मार्क्स येतात. तर एकदम वजन वाढून कमी केल्यानंतर सुद्धा स्ट्रेच मार्क्स येतात. म्हणजे तुमच्या त्या स्किनवर ताण येतो. इव्हन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा स्कार टिश्यूज तयार होतात. का तर तुमच्या स्किनवरती ती ताण आलेला असतो आणि ती स्किन स्ट्रेच होत असते. एक सर्टन लेव्हलपर्यंत जाऊन तुमची ती टिश्यू फॉर्मेशन बनायचं बंद होतं आणि तिथे स्कार टिश्यूज तयार होतात. तर त्या स्कार टिश्यूजला ट्रीट करण्यासाठी नुसतंच क्रीम किंवा ऑइल हे लावून आपण ट्रीट नाही करू शकत. त्याला ट्रीटमेंट करणं ही खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मायक्रो निडलिंग, रेडिओ फ्रिक्वेन्सी अशा प्रकारचे ट्रीटमेंट्स आपण करत असतो. पण त्यांनी 60 ते 70% कमी करण्यासाठी आपण मदत करतो. 100% स्ट्रेच मार्क्स जात नाहीत. 100% जात नाहीत. नाहीत. पण मग बरेच म्हणजे तुम्ही तर ट्रीटमेंटने जात नाही असं म्हणताय. आपल्याकडे आपण ॲड्सही बघतो, जे क्रीम लावून स्ट्रेच मार्क्स घालवतात. नाही. मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. बापरे! आपण आता इथे एक नवीन ट्रीटमेंटबद्दल बोललो, ती म्हणजे रेडिएशन, रेडिओ रेडिओ फ्रिक्वेन्सी. तर ती रेडिओ फ्रिक्वेन्सी नेमकी काय असते? रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या स्किनचा डीपर लेयरमध्ये जे फॅट असतात, अनवॉन्टेड फॅट असतात, त्याला बर्न करायचा प्रयत्न केला जातो. एक प्रोब येतो रेडिओ फ्रिक्वेन्सीचा, जो तुमच्या स्किनच्या लेयरमध्ये वरच्या लेयरला ठेवला जातो. त्याचे सगळे प्रिकॉशन्स आणि सगळं घेऊन केलं जातं. ज्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होते आणि ते हीट प्रोड्यूस करून तो फॅट बर्न करायचा प्रयत्न केला जातो आणि कोलॅजन स्टिम्युलेट करायचा प्रयत्न केला जातो. त्याला म्हणतात रेडिओ फ्रिक्वेन्सी. हो, पण मग हे काही हार्मफुल नसतं? नाही, अजिबात नाही. त्याचं टेम्परेचर, त्याचं सगळं मॉनिटरिंग आपण करत असतो. त्या फिक्स टेम्परेचरलाच आपण करत असतो. मोस्टली रेडिओ फ्रिक्वेन्सी जी टेक्नॉलॉजी आहे ती आपण वापरली जातो फॅट रिडक्शनसाठी. ओके. मोस्टली स्त्रियांना फॅट्स एक सर्टन वयानंतर किंवा काही हार्मोनल इश्यूज असतील तर मोस्टली इथे किंवा डबल चिन आपण म्हणतो किंवा या भागामध्ये, या पोर्शनमध्ये येतो किंवा पोटाच्या काहीतरी एका घेऱ्यामध्ये आलेला असतो. इव्हन माणसांनाही जे डाएट करतायत, जे पूर्ण तुमचं जिमिंग पण करतायत, पण एक छोटासा पॉकेट राहिला जातो. त्या सिलेक्टिव्ह पॉकेटला टार्गेट करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीची टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्याच्यात आजकाल त्या स्पॉट रिडक्शनच्या ॲड येतात बऱ्याच हो, ठिकाणी की हो, इंच लॉस. इंच हां, लॉस. हो. हो, ते- ते हे त्याच्यासाठी हे वापरतात. केले जातात. ओके. रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाची टेक्नॉलॉजी असते. मग आता आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणलो ना, तर रेडिओ असं काही ऐकलं ना, तर सगळ्यात पहिल्यांदा भीती काय येते तर कॅन्सरची. म्हणजे आणि आजकाल ते लेझर ट्रीटमेंट, रेडिओ फ्रिक्वेन्सी असं म्हणलं की पहिली भीती येते कॅन्सर. ह्यानी कॅन्सर होतो का? नाही. जे स्किनचे लेझर्स आपण जे वापरतो, ते US FDA अप्रूव्ड म्हणजे त्याच्यामध्ये सेफ्टी इतकी आहे की ते तुमच्या स्किनच्या काही सर्टन लेव्हलपर्यंत जाऊन काम करतात. त्यामुळं ते कॅन्सर प्रो नाही आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचा कोणालाही कसलाही कॅन्सर होत नाही. हे अप्रूव्ड झालेलं आहे. US FDA अप्रूव्ड म्हणजे काय? तर त्याचं एक सर्टिफिकेशन आहे, की ज्याच्यामध्ये तुमची सेफ्टी ही ऑलरेडी इन्क्लूड केलेली आहे. ते एक प्रमाणपत्र आहे त्याचं. त्यामुळं कुठल्याही स्किनच्या लेझर्सनी कुठल्याही प्रकारचे कॅन्सर्स हे होत नाहीत.
आणि कुठल्याही पद्धतीचा परमनंट डॅमेज होतो का लेझर्समुळे? कारण हे कायम आपण ऐकतो ना, की त्यामुळे परमनंट डॅमेज होऊ शकतो स्किनला. तर असं होतं का खरं तर? जर चुकीच्या पद्धतीने त्याची वेव्हलेंथ किंवा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्किन टाईपवरती जर तुम्ही केलं, तर पिगमेंटेशन हा एक राहू शकतो त्याच्यामध्ये. काळे डाग आपण जे म्हणतो, पिगमेंटेशन किंवा स्किनमध्ये थोडंसं डीपली इंज्युरी होऊन त्याच्यामध्ये काहीतरी अल्सर्स वगैरे होणं, हे खूप रेअर केसेस आहेत. पण स्किनचे कुठल्याही लेझर्सनी कुठलीही जास्त हानी होत नाही. झालं तर त्या दरम्यान फक्त एक पिगमेंटेशन आपण जे काळे डाग म्हणतो, तेवढा एक सोडला दुष्परिणाम, तर दुसरे काहीच नाही. मॅम कॅन्सर आणि याची भीतीमध्ये ना बऱ्याचदा एस्पेशली जे ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट असतात किंवा कॅन्सर पेशंट असतात त्यांच्या स्किनवरती ते सगळ्या ह्याचा परिणाम झाला असतो. तर त्यांना ह्या लेझर ट्रीटमेंट घेता येतात का? किंवा त्यांना ह्या ट्रीटमेंट घेता येतात का? कारण त्यांना तर ऑलरेडी त्या भीती आहे, रेडिएशनची भीती आहे. हो, 100% घेऊ शकतात. माझ्याकडे असे खूप सारी लोकं येतात, ज्यांचा ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट सगळी झाली आहे. जसं की किमोथेरपी झाले, रेडिएशन झाले, ऑपरेट झाले. त्याच्यानंतर एका ठराविक ठिकाणी जिथे ऑपरेट केलंय, तिथे स्कार्स आहेत. ते स्कार ट्रीट करण्यासाठी आपण लेझरचा उपयोग करू शकतो आणि दोज आर सेफ. ओके. ओके. आणि त्या पेशंटसाठी तर ते खूप त्यांच्या पर्सनॅलिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स सोबत कनेक्टेड असतात. त्या लोकांना कारण का करेक्ट. ह्याचा खूपच फायदा होऊ शकतो. आपण आता पिगमेंटेशनबद्दल बोललो, तर बऱ्याच लोकांना पिगमेंटेशनचा त्रास असतो. म्हणजे ज्या लोकांना जरी खड्डे नसले, तरी एकदा पिंपल येऊन गेले, की त्याच्यानंतर ते त्याचे डाग राहिलेले असतात किंवा बऱ्याच जणांना वांग आणि या सगळ्या म्हणजे स्पेसिफिकली बायकांना असं चेहऱ्यावरती काळे चट्टे आलेले असतात. तर यासाठी काय ट्रीटमेंट्स अवेलेबल असतात? फक्त बायकांमध्येच नाही, तर पुरुषांमध्येही आजकाल पिगमेंटेशनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बिकॉज आजचं सन एक्सपोजर खूपच जास्त पीक लेव्हलला आहे. मोस्टली समरमध्ये जे ऊन आहे, ते ऊन एकदमच जास्त वाढलेलं असतं आणि मोस्टली माणसांमध्ये हेअर डाय करण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे मोस्टली माणसांमध्ये हा एरिया आणि हा साइड लॉक्स आपण जे म्हणतो, या दोन्ही एरियांमध्ये पिगमेंटेशन खूप जास्त वाढलेलं आहे. तर या सगळ्यांसाठी तुम्ही स्किन रुटीन तर कराच, सनस्क्रीन तर वापराच. पण ते ट्रीट करण्यासाठीचे जे क्रीम्स आहेत किंवा जे काही पद्धतीच्या ट्रीटमेंट दिल्या जातात, त्याही त्याच्यासोबत पॅरलली करणं खूप महत्त्वाचं आहे. स्किन हा एक असा ऑर्गन आहे, की ज्याला सातत्याने काही ना काहीतरी आपण केलं गेलं पाहिजे. तरच तुम्हाला त्याचा एक 80 ते 90% तुम्हाला रिझल्ट मिळतात. तुम्ही एका सर्टन लेव्हलला येऊन पोहोचता. जसं तुम्ही म्हणालात, की पिगमेंटेशन. जसं मी सांगितलं स्किन रूटीन सुरुवातीचं प्रोटेक्टिव्ह फॅक्टर म्हणून करावा. रात्रीच्या ह्याच्यामध्ये डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले एक डिपिगमेंटिंग एजंट्स येतात, क्रीम्स येतात, ते तुम्ही लावावेत. ज्याच्यामध्ये ॲझिलिक ॲसिड असेल, ज्याच्यामध्ये नियासिनामाईड असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये येतात. ते तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करूनच हां, करावे. म्हणजे स्वतः नाही घ्यावा. हां, आणि त्याच्यासोबत लेझर्स जसं की क्यू स्विच लेझर एक येतं, ज्याची एक ठराविक वेव्हलेंथ आहे. क्यू स्विच लेझर किंवा एनडी-आर्क लेझर किंवा इंटेन्सिव्ह पल्स लाईट थेरपी ज्याला म्हणली जाते. ज्याच्यामध्ये एक ठराविक वेव्हलेंथ आहे. म्हणजे 532 नॅनोमीटर वेव्हलेंथपासनं ते स्किनच्या डीपर लेयरपर्यंत जाणार आहे. त्याची वेव्हलेंथ असते 1064 नॅनोमीटर. तर ते एक पर्टिक्युलर वेव्हलेंथला ते टार्गेट करत असतं. समजा तुम्ही क्यू स्विच लेझर घेतलं, तर तुमच्या डीपर लेयरमध्ये स्किनच्या लास्टच्या लेयरमध्ये जे पिगमेंटेशन आहे, त्या पिगमेंटेशनला ते टार्गेट करतं आणि तुमच्या स्मॉल पार्टिकल्समध्ये ते ब्रेक करतं आणि तुमच्या सिस्टमिक लिम्फॅटिक ड्रेनेजमधनं ते बाहेर पडलं आणि तुमचं पिगमेंटेशन घालवतं. तर ह्या ट्रीटमेंट्स करणं तितकंच गरजेचं आहे. ओके. पण मॅम आम्हाला तर म्हणजे जनरली टॅनबद्दल मी अ, ते डी-टॅनचे क्रीम असतात हे लावून त्यांनी लगेच लावलं की लगेच गोरं होतं, की मग ते कसं कळायचं की टॅन कुठला आणि पिगमेंटेशन कुठला? पिगमेंटेशन युजुअली नॉर्मल तुमचं जे स्किन रुटीन असतं किंवा जे काही रेग्युलर तुम्ही जे एक्सफोलिएटर्स, केमिकल एक्सफोलिएटर जे क्रीम्स वापरता किंवा सीरम्स वापरता, त्यांनी ते जात नाही आणि तुमच्या स्पेसिफिक भागामध्येच ते असतं. युजुअली जसं की गालावरती, जसं तुम्ही म्हणालात बायकांमध्ये तसं वांग असतं, माणसांमध्ये काही असतं. ते एकदम डीप आणि डार्कल कलरचं असतं. म्हणजे डार्क ब्राउन कलर, डार्क ब्लॅक कलर अशा कलरचे असतात. तर अशा पिगमेंटेशनला टार्गेट करण्यासाठी हे लेझर्स वापरले जातात. ओके. अच्छा. आणि आपण आत्ता टॅनिंगबद्दल बोललोच. तर आणि आता समरी उन्हाळाही सुरू आहे आणि मी पण गोव्यावरनं जाऊन टॅन होऊन आलोय. तर टॅन घालवण्यासाठीचे ईझी रेमेडीज काय असतात? म्हणजे काय गोष्टी केल्या पाहिजे? म्हणजे आपल्याकडे तर ते ट्रेडिशनल हे करतातच ना, की काय बेसनाचं पीठ घ्या, त्यात दही घाला, हळद घाला आणि त्याचा फेस पॅक बनवून किंवा लिंबू लावा, लावा. लिंबू लावा. असं काही-काही अघोरी उपाय करतात लोकं. तर टॅन घालवण्यासाठी काय केलं पाहिजे?
एकतर तुम्ही कुठल्या भागातनं आलाय, जसं की समजा तुम्ही समुद्र सपाटीच्या ठिकाणी गेला आणि तुम्ही परत आपल्या ठिकाणी शहरात परत येताय. तर तुमच्या स्किनला ते टेम्परेचर अडॅप्ट करण्यासाठी एक 2 ते 3 दिवस द्यावेत. डायरेक्टली आल्या-आल्या कुठल्याही प्रकारचे काहीतरी बेसनचा लेप लावला किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल पील लावला असं करू नका. 2 ते 3 दिवस गेल्यानंतर तुमची स्किन त्या वातावरणाला एकदा अडॅप्ट झाली, त्यांनी ते वातावरण सहन केलं, की ती नॉर्मलाइज होते. ती नॉर्मलाइज झाली, की त्याच्यानंतर तुम्ही केमिकल पील करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हायड्रा फेशियल करू शकता. जर घरेलू नुस्खे म्हणालात, तर त्याच्यामध्ये तुम्ही हलक्या प्रमाणामध्ये दूध, ज्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं काम करतं. तर दूध, हनी या गोष्टी तुम्ही वापरू शकता. म्हणजे मध हे वापरू शकता. पण लिंबू, कुठल्याही प्रकारचं टोमॅटो असलं काहीही वापरू नका. त्यांनी काय होतं, नॅचरल तुमच्या स्किनचा जो बॅरियर आहे ना, तो डिस्टर्ब केला जातो आणि स्किनला लालसरपणा किंवा इरिटेशन किंवा आणखीन काहीतरी वेगळे होण्याचे चान्सेस असतात. ओके. त्यामुळं तुम्ही त्या घरेलू नुस्खे करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट घ्या. जसं की मी म्हणाले हायड्रा फेशियल करू शकता, केमिकल पील करू शकता. या पद्धतीचे तुम्ही ट्रीटमेंट्स घेऊ शकता. आणि हे टॅन जे झालेले असते त्वचा, ते आपोआप निघून जातं का टॅन? हो, जाते ना. प्रत्येकाचा डाऊन टाईम हा वेगळा असतो. म्हणजे एखाद्याची स्किन समजा टॅन झाली आहे, तर ती 3 ते 4 दिवसांनी सुद्धा ती नॉर्मल होते. काही लोकांची 3 ते 4 आठवड्यानंतर नॉर्मल होण्यास सुरुवात होते. तर प्रत्येकाच्या बॉडीमधला मेलॅनिन किती तो ॲक्टिव्ह आहे आणि किती हे करतोय त्याच्यावरही ते डिपेंड आहे. ओके. ओके. आणि लेझरच्या बाबतीत ना आजकाल मी बऱ्याच जणांचं हे ऐकतो, की ते हेअर रिमूव्हलसाठी लेझर वापरतात. म्हणजे बऱ्याचशा मुलींमध्ये हे ऐकलंय, की रादर दॅन ते वॅक्सिंग करायच्या ऐवजी ते हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट करून घेतात. सो हे कितपत ओके आहे? म्हणजे ते चालतं का केलेलं? का त्याचे साइड इफेक्ट्स असतात? कारण का हे बऱ्याचदा आणि ते एकदा केलं की झालं का? होतं की ते परमनंट होतं का? आपलं मेडिकल सायन्स हे इतकं छान ॲडव्हान्स झालेलं आहे, की सगळ्याच छान-छान गोष्टी येत आहेत. तर मला असं वाटतं, की प्रॉपर कुठलीही गोष्ट वॅक्सिंगमध्ये काय होतं युजुअली तुमचं हेअर तर काढले जातात. एकतर ते मुळापासून काढले जात नाहीत. दुसरी गोष्ट त्याचं टेम्परेचर हे तुमच्या बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा जास्त असतं. त्यामुळे त्याच्या सराउंडिंग असलेली स्किन ही डिस्टर्ब केली जाते. त्याचा बॅरियर खराब होतो. त्यामुळं मुलींना बर्न, पिगमेंटेशन किंवा नंतर थोडेसे डाग राहणं या अशा गोष्टी होतात. म्हणून आम्ही सांगतो की लेझर हेअर रिडक्शन इज द सेफेस्ट मेथड. लेझर हेअर रिडक्शनमध्ये काय केलं जातं, तर तुमच्या स्किनचा हेअर फॉलिकलला टार्गेट केलं जातं. हीट फॉर्ममध्ये तो आत जातो आणि तो हेअर फॉलिकल काढण्यास मदत करतो विदाऊट डिस्टर्बिंग तुमच्या सराउंडिंग स्किन. त्यामुळं तुमची जसं मी म्हणाले तुमच्या स्किनची सायकल आहे, तशी स्किनच्या वरती जी हेअर आहे त्याचीही सायकल आहेच ना. त्यामुळं महिन्याला ती हेअर ग्रोथ होतीये, तेव्हा तुम्हाला एक 8 ते 9 सेशन्स हे घ्यायलाच लागणार आहे. दॅट इज कॉल्ड अ लेझर हेअर रिडक्शन. मी लेझर हेअर रिमूव्हल म्हणत नाहीये. त्यामुळं प्रत्येकानेच लेझर हेअर रिडक्शन करायचं असंही मी म्हणत नाहीये. तो आयडियल कॅन्डिडेट असला पाहिजे. त्यांची हेअर ग्रोथ काय आहे, ती किती प्रकारात आहे, स्किन टोन काय आहे, या सगळ्या पद्धतीचा विचार करून मग आपण ठरवतो की लेझर हेअर रिडक्शनसाठी हा कॅन्डिडेट योग्य आहे की नाही आहे. काही-काही मुलींना PCOS असतो. त्या मुलींमध्ये हेअर ग्रोथ चेहऱ्यावरती खूप जास्त असते. मोस्टली गालावरती असते. अशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही लेझर हेअर रिडक्शन करा. जेणेकरून जो थिक असलेला हेअर आहे, तो लहान मुलांच्या अंगावर जशी लव येते, तिथपर्यंत आपण नेऊन ठेवतो. त्यामुळं महिन्याला तुम्हाला सुरुवातीला 6 ते 8 सेशन्स करायला लागतात आणि कुठल्या पद्धतीचं मशीन वापरलं जातं तेही खूप महत्त्वाचं आहे. अजून एका गोष्टीसाठी म्हणजे जी ब्युटी स्टँडर्ड वाईज सगळ्याच लोकांची पॉप्युलर गोष्ट ती गोरे. म्हणजे गोरेपणा. तर आपल्याकडे काय खूप फेअरनेसच्या क्रीम आहेत. लोकं परत-परत म्हणजे आपण कितीही म्हटलं तरी गोरेपणा बहुतेक आपल्या सगळ्यांचा तो एक वीक पॉइंट आहेच, की अल्टिमेटली का व्हायचंय हे सगळं का करायचंय? तर सुंदर दिसायचंय. सुंदर दिसायचंय म्हणजे काय? तर गोरं व्हायचंय. तर ह्या ज्या काही कुठल्या फेअरनेस क्रीम्स आहेत, जे काही आता फेअरनेस वाले इंजेक्शन्स मिळतात किंवा ग्लुटाथायोन सारखे वगैरे, ह्या गोष्टी खरं तर वर्क करतात का? आणि काय पद्धतीने या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे ट्रीटमेंट म्हणून बघताना? सगळ्यात मजेची गोष्ट सांगते, की आत्ता सगळ्यात फेमस असलेला कंटेंट म्हणजे ग्लुटाथायन. तर ग्लुटाथायन सगळ्यात सुरुवातीला डॉक्टरांनी वापरलं होतं ते लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये. ज्या माणसाला लिव्हर सिरोसिस झाला होता, त्या माणसाचं लिव्हर परत बॅक टू नॉर्मल करण्यासाठी ग्लुटाथायन देत होते. त्यावेळेस असं लक्षात आलं, की त्या पेशंटचं लिव्हर तर ठीक होतंय, पण त्या पेशंटची स्किन टोन ही ब्राईट होती म्हणजे लाईट होतीये. हा त्याचा साइड इफेक्ट झाला. पण नाउअडेज लोकांनी ती
स्किन ट्रीटमेंटमध्ये आणलेली एक गोष्ट आहे. तर ती गोरेपणा म्हणून नाही, एक अँटीऑक्सिडंट ग्लुटाथायोन काय आहे? एक प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे, जे तुमच्या बॉडीमध्ये रिक्वायर्ड आहे. जेणेकरून तुमची इम्युनिटी बिल्ड केली जाते. तुमची इम्युनिटी बूस्टर म्हणून आपण दिलं जातं. ओव्हरऑल एक एनर्जी म्हणून वाढली जाते. तर ते किती प्रमाणात, किती, कसं, कोणाला, कशा पद्धतीने देताय हेही खूप मॅटर करतंय. आजकाल हॉटेल्समध्ये, सलॉन्समध्ये सगळीकडे IV ड्रिप दिले जातात हो ग्लुटाथायोनचे. हो सो दिस इज नॉट करेक्ट. दिस इज नॉट करेक्ट. कारण की त्याचे एक सेफ्टी मेजर्स आहेत. त्याच्या तुमच्या बॉडीमध्ये किती ॲब्झॉर्ब होणार आहे, ते किती किती प्रमाणात दिले गेले पाहिजेत. त्याचा जो डोस आहे तो 600 मिलीग्राम टू 1200 मिलीग्रामपर्यंतच दिला गेला पाहिजे. मिनिमम 600 मिलीग्राम. जर तुम्ही IV ड्रिपमधनं सलाईनमधनं देत असाल तर. पण आजकाल लोकं 5000 मिलीग्राम डोस देतात बापरे एका ह्याच्यातनं. सो तो किती उपयोगी पडेल? त्याचा काय साइड इफेक्ट असू शकतील? या गोष्टींचा विचार लोक करत नाहीत. लोकं म्हणतात, की "अरे, तिथे तर 2000ला देतात, पण दुसरीकडे 10,000ला देतात. तर 2000 जिथे देतात तिथे आपण जाऊया आणि तिथे ते IV ग्लुटा करूया." तर असं नाही. तर तुमचा स्किन टोन थोडासा लाईट करण्यासाठी ज्यांना पिगमेंटेशनचे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी 100% हे घ्यावेत. समजा एखादा इंजिनिअर आहे. तो साईटवर 10-10 तास उन्हामध्ये उभं राहतोय. तो सन प्रोटेक्शन म्हणून काय सनस्क्रीन लावतोय, सनस्क्रीनचे स्प्रेज लावतोय, सगळं करतोय. तरीही तो टॅन होतोय. तरीही त्याला पिगमेंटेशनचे प्रॉब्लेम होत आहेत. 100% त्यांनी ग्लुटाथायोन घ्यावं. का? तर ते तुम्हाला अँटीऑक्सिडंट म्हणून पण काम करेल, तुम्हाला इम्युनिटी म्हणून पण देईल, ओव्हरऑल तुमची एनर्जी पण वाढवेल. त्याच्यासोबत आपण बाकीचे कंटेंट असलेले सुद्धा मिनरल्स, व्हिटॅमिन्स देतो. जसं की झिंक असेल, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया असेल तर आयर्न आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. व्हिटॅमिन B12, B6 या सगळ्या गोष्टी, व्हिटॅमिन D जे आजकाल लोकांमध्ये खूप कमी आहे. अशा सगळ्या गोष्टींचा समावेश करून देतो. पण ग्लुटाथायोन इज इक्वल टू फेअरनेस ह्याच्यासाठी तुम्ही घेऊ नका. ग्लुटाथायोन हे तुम्हाला पिगमेंटेशनचे प्रॉब्लेम असतील आणि तुम्हाला खरंच ती डिटॅन करायची असेल, पिगमेंटेशनचे प्रॉब्लेम कमी करायचे असतील, तर तुम्ही ते ग्लुटाथायोन हो घ्यावं. म्हणजे ते ट्रीटमेंट म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे ना की फक्त ब्युटिफिकेशन म्हणून तुम्ही रंग गोरा करण्यासाठी प्रायमरीली बघताय. म्हणजे ते त्याचा काय म्हणतात त्याला ते ॲडिशनल बेनिफिट आहे त्याचा. हो, किंवा हो. जर तुम्ही गोरेपणाला बेनिफिट येस. बघत असाल तर एक इव्हन टोन पाहिजे असेल, पॅची स्किन असेल, कोणाला ड्रायनेस असेल. मोस्ट ऑफ द टाईम लोकं अशीच घेत असतात. पण आम्ही करताना काय करतो, आम्ही पूर्ण ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करतो. त्याच्यामध्ये मोस्टली बायकांमध्ये आयर्न डेफिशियन्सी असते, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, B12, D3 त्या सगळ्यांचं डी पण कमी असतं. तर त्याच्यामध्ये आम्ही ते इन्क्लूड करतो आणि मगच देतो. ओके आणि याचे साईड इफेक्ट्स काही असतात का? साइड इफेक्ट्स काहीच नाहीत. नो साइड इफेक्ट. म्हणजे मॅम मला आता मगाचपासून आपण ज्या गोष्टींबद्दल बोलतोय, ट्रीटमेंट्सबद्दल बोलतोय, बेसिकली शरीरात जे नॅचरल एलिमेंट्स असणं एक्सपेक्टेड आहे, त्याची कमतरता आपण वेगळ्या पद्धतीने भरतोय. हो. असं काही अननॅचरल ॲड नाही करत आहे, जे जनरली परसेप्शन असतं. जे ब्लिचिंगसारखं अननॅचरल नाहीये. हे जे पूर्वी नाही, आपण नाही, ज्या नाही, नाही. फेअरनेस क्रीम होत्या, त्या काय करायचं, त्या ब्लीच करायच्या स्किनला. तसं नाहीये हा प्रकार. तसा हा प्रकार नाहीये. हे ओरल फॉर्ममध्ये पण येतात, पण ओरल फॉर्ममध्ये खूप लोकांना मेटाबॉलिक म्हणजे जे प्रत्येकालाच ते पचवण्याची क्षमता असते असं नाहीये. प्रत्येकालाच त्याचे काहीतरी थोडे-थोडे साइड इफेक्ट, कोणाला ॲसिडिटी होईल, कोणाला कॉन्स्टिपेशन होईल. त्यामुळे ते डायरेक्टली आपण ब्लड सर्क्युलेशन थ्रू म्हणजे IV ड्रिप थ्रू आपण देतो. पण त्याचाही डोस किती द्यावा, महिन्यात किती घ्यावेत सुरुवातीला, ह्याचंही एक प्रमाण आहे. उगीचच माझ्यासोबतची मैत्रीण घेतेय किंवा माझ्यासोबतचा कलीग घेतोय म्हणून मलाही घ्यायचंय, असं करू नका आणि स्किन लाइटनिंगसाठी घेऊ आणि नका. साधारण किती काळ जातो तुम्हाला रिझल्ट दिसायला वगैरे असं काय एक असतं 4 त्याचं? ते 5 सेशन नंतर तुम्हाला लक्षात येतं, की थोडाफार तुमचे प्रॉब्लेम्स आणि ओव्हरऑल इम्युनिटी आणि एनर्जीमध्ये खूप फरक पडलाय. म्हणजे ॲक्चुअली एनर्जी बूस्टर आहे. हो, एनर्जी बूस्टर. आणि मोस्टली आफ्टर पार्टी जे अल्कोहोल कन्झ्युम करतात, त्याच्यानंतर रिहायड्रेशन म्हणून सुद्धा आपण ग्लुटाथायोन देतो. कारण की हा पहिल्यांदाच मी सांगितलं जसं लिव्हरला ठीक करण्यासाठी ग्लुटाथायोनचा अभ्यास केला गेला होता, ते दिला गेला होता. आता तो आलेला आहे स्किन ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे हे बेसिकली हायड्रेट करतंय आणि ते टवटवीत बनवतंय आतून. हां. म्हणजे हा खरं तर काय म्हणतात त्याला ORS आहे ते. स्किनचं ORS आहे ते. अजून एक जी रिसेंटली मला सतत Instagramवरती ट्रीटमेंट दिसते ते म्हणजे केमिकल पील्स, की लोकं ते असे काहीतरी कितीतरी आठवड्यांसाठी चं ते असतं आणि मग ते लावायचं आणि मग हळू स्किन पील होत जाते प्रॉपर बापरे! आणि मग ते आणि त्याच्यानंतर एकदमच वेगळाच माणूस दिसतो.
तर काय असतात नेमके ते केमिकल पील्स? म्हणजे ते AHA, VHA वाल्या केमिकल पील्स तर असतातच. ते फक्त एक्सफोलिएशनचं काम करतात. पण ही जी एक वेगळ्या पद्धतीची केमिकल पील असते, जिथे तुमची ॲक्चुअल चामडीच सोलवटून निघते आणि आतली नवीन स्किन दिसते. ते काय असतं म्हणजे का ते खोटं असतं सगळं? चामडी चामडी उन्हात चमकते. नाही, केमिकल पील्स या वेगवेगळ्या प्रकारच्या येतात. वेगवेगळ्या कारणांसाठी येतात. केमिकल पील्स एकतर सुपरफिशियल तुमच्या स्किनवरती काम करण्यासाठी येतात. दुसरा प्रकार आहे तो मीडियम पील्स. स्किनच्या सेकंड लेयरपर्यंत काम करणारे असतात. तिसऱ्या प्रकारची जी आहे ती आहे डीपर पील्स आपण म्हणतो. तर या एक वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात. जसं की लॅक्टिक ॲसिड असेल, ग्लायकॉलिक ॲसिड असेल, ॲझिलिक ॲसिड असेल, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड असेल किंवा फिनॉल्स असतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे सुपरफिशियल टू डीपपर्यंतचे पील्स वापरले जातात वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये. तर समजा एखाद्याला ॲक्ने असेल तर त्याला सॅलिसिलिक पील आपण वापरतो. समजा एखाद्याला पिगमेंटेशन सुपरफिशियल असेल तर ग्लायकॉलिक पील जी सुपरफिशियली काम केली जाते. अशा प्रकारचे पील्स आपण त्या कन्सर्ननुसार त्या पद्धतीने आपण वापरले जाते. तर याचं गाईडन्स आजकाल घरीही वापरले जातात. हो. आजकाल ओव्हर द काउंटरही मिळायला कारण जातात. Amazonवर पण मिळतात या गोष्टी. एक्झॅक्टली. तर त्याचा जो स्टडी किंवा त्याचा जो अभ्यास एका डॉक्टरांनी केलेला असतो, तो अभ्यास किंवा ते जे स्किल आहे, ते पेशंट बघूनच आलेला असतो. त्यामुळं तुम्ही ते घरी करू नका. बिकॉज ते जितके बेनिफिशियल आहेत, तितके ते तुम्हाला साइड इफेक्ट पण देणार आहेत. जर ते वेगळ्या पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने वापरले गेले तर. त्यामुळे प्रत्येकाचा डाऊन टाईम आहे. केमिकल पील हे सगळ्यात सोपं असं उपाय आहे. पिगमेंटेशन असेल, ॲक्ने असतील, स्कार्स असतील, एक प्रकारचं ट्रीटमेंट म्हणजे सगळ्या गोष्टींचं एक मूळ काय ट्रीटमेंट असेल, तर केमिकल पील ही ईझी वे आहे. का? तर ती फायनान्शियलीही कमी पैशात होते. त्याचेही सेशन्स लागतात. म्हणजे महिन्यातनं 1 सेशन, असे 4 ते 5 सेशन आपण युजुअली करतो. एक 70% ते 80% रिझल्ट मिळण्यासाठी. त्याचा डाऊन टाईम हा असा असतो, की समजा तुम्ही डीप पील वापरले, जसं तुम्ही म्हणालात, की स्किन निघते, फेनॉल किंवा TCA वगैरे पील केले, तर त्याला डाऊन टाईम आहे. तो त्या केमिकल पीलच्या ट्रीटमेंटचा साइड इफेक्ट आहे. त्याच्यानंतर येणारी जी स्किन आहे, ती तुम्हाला चांगलीच मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही घाबरून जाऊ नका. ते डॉक्टरांनी व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला तुमच्यावरती ती केलेली प्रोसिजर असते. त्यामुळं त्याच्यासाठी एकच असतं, की तुम्हाला 2 ते 3 दिवस उन्हात जायचं नसतं. सन एक्सपोजर तुम्ही थोडासा अव्हॉइड करायचा असतो. का? तर तुमची वरची स्किन मी एक्सफोलिएट केली केमिकल पीलनी. जर तुम्ही उन्हात गेला, तर तुमची स्किन अजून डार्क होऊन अजून ती जळली जाईल. तुम्ही एक्सफोलिएट केल्यावरती जर सन एक्सपोजर केला, तर आणखीन ती डार्कर होईल. त्यामुळे त्याला डाऊन टाईम थोडासा जास्त असल्यामुळे आजकालच्या लोकांमध्ये केमिकल पील हे केलं जातं. पण ट्राय टू अव्हॉइड करतात. का? तर त्याचा डाऊन टाईम थोडासा जास्त आहे म्हणून. पण ते सेफ असतात. जर तुम्ही डॉक्टरच्या अंडर गाईडन्स जर तुम्ही केलं, तरच ते सेफ आहेत. हो, नाही कारण हे खूप महत्वाचं आहे. आता सगळेजण म्हणजे सगळे वेगवेगळे क्रिएटर्स जगातले वेगवेगळे काही-काही केमिकल पील सजेस्ट करतात आणि Instagramवरती त्याच्या लिंक शेअर करतात. DM करा म्हटलं की तुम्हाला त्याच्या बायिंगच्या लिंक्स पाठवतात आणि हे सगळेजण आपापल्या स्किन टाइप न समजता वेगवेगळ्या कुठल्याही गोष्टी ट्राय आउट करतात. तर हा सगळा पर्स्पेक्टिव्ह समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण असं कुणीही जातं आणि याचा हे दे आणि मग मी लावून बघतो चेहऱ्यावर, जे कदाचित नंतर हार्मफुल असू केमिकल शकेल. एक्सफोलिएटर तुम्ही वापरा. जे तुम्हाला सीरम फॉर्म किंवा ह्याच्यात येतात. त्याचं पर्सेंटेज काय आहे? ते कशा फॉर्ममध्ये येतायत? ते जेल फॉर्ममध्ये येतायत का सीरम फॉर्ममध्ये येतायत का क्रीम फॉर्ममध्ये येतायत? जर ते जास्त पर्सेंटेजमध्ये आणि क्रीम फॉर्ममध्ये असतील, तर ते आठवड्यातनं एकदा किंवा 2दा. म्हणून मी म्हणाले ना, की प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा वेगळा आहे. जितक्या व्यक्ती तितक्या वल्ली, आपण जसं म्हणतो व्यक्ती तितक्या वल्ली, तसं जितके वेगवेगळी माणसं त्यांची स्किन पण ही युनिक आहे. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, प्रत्येक माणसाची स्किन ही वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्या एखाद्या सेलिब्रिटीने ती गोष्ट केली म्हणून ती आपण करायलाच पाहिजे आणि तसाच आउटकम मिळाला पाहिजे, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. म्हणजे लिटरली WhatsApp ग्रुपवरती जे चालू असतं आया एकमेकांशी बोलताना जनरली ते ह्यांचा डायबिटीज या गोळीनी कमी झाला म्हणून लगेच ती गोळी आणत नाही आपण. खरंय. हां, तसं स्किनच्या बाबतीत स्किन पण हा एक हेल्थचाच पार्ट आहे, आपल्या शरीराचा पार्ट आहे. त्याच्याकडे त्यातल्या तज्ञ माणसाकडनं घेतलं पाहिजे. म्हणजे उगाच आपली अक्कल पाजळू नये बेसिकली. मॅम, प्लास्टिक सर्जरी म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे आपण इन्व्हेसिव्ह आणि हे सगळं बोललो, पण प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय? कारण का काही कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हटलं, की मला असं वाटतं, की इथं मला प्लास्टिकच लावणार आहेत. कारण का त्याचं कारण सांगतो ते मी. साउथ इंडियन फिल्म्स आहेत त्या. हां, म्हणजे ते लिटरली ज्यांच्याबद्दल हे बोललं जातं, ज्या आयकॉन्सबद्दल बोललं जातं, त्यांची स्किन बघून ती प्लास्टिकही वाटते. ती नॅचरल वाटतच नाही. सो नक्की काय असतं हे? प्लास्टिक सर्जरी हा खूप वेगळा भाग आहे.
जे युजली प्लास्टिक सर्जन्स वगैरे करतात त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये प्लास्टिक वगैरे नाही वापरलं, ज्याच्यामध्ये ग्राफ्टिंग केलं जातं. एखाद्या भागामध्ये समजा एखादा काही प्रॉब्लेम असेल, जसं की एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला एका पर्सनचा, त्याच्यामध्ये त्याचं बोन क्रॅक झाले किंवा एखादी गोष्ट त्याचं काहीतरी रेग्युलर ह्याच्यापेक्षा त्याचं काहीतरी एक ओव्हरऑल अपीअरन्स हा चेंज झाला आहे. तर ते नीट करण्यासाठी किंवा आपलं जे हनुवटीचं जे हाड असेल किंवा तिथल्या काही ग्राफ्टिंग टिश्यूज करायचे असतील, तर वेगळ्या भागामधले घेऊन ते तिथे ग्राफ्ट केले जातात आणि ती सर्जरी केली जाते एक ओव्हरऑल अपीअरन्स तुमचा करण्यासाठी. हे एक मी एक्झाम्पल दिलं. सेलिब्रिटीज जे करतात त्यांना त्यांच्या दिसण्यासाठी किंवा त्यांचा एक ओव्हरऑल अपीअरन्स चेंज करण्यासाठी त्यांनी केलेली सर्जरी असते. जसं की नोज सर्जरी असेल किंवा तुमची जॉलाईनची सर्जरी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी केल्या जातात. दॅट कम्स इन टू द प्लास्टिक सर्जन. म्हणजे प्लास्टिक सर्जन ते त्यांच्या अंडर करत असतात. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या नॉन इन्व्हेसिव्ह आहेत, जसं की बोटॉक्स आणि फिलर्स, या गोष्टी डर्मॅटॉलॉजिस्ट प्लस कॉस्मॅटॉलॉजिस्ट ही लोकं करत असतात. ओके. आणि 2 गोष्टी वेगळ्या आहेत. वेगवेगळ्या जनरली आहेत. येस. आम्ही एकत्र करतो ते. हो. आता अजून एक या सगळ्या स्किन आणि या सगळ्याबद्दल म्हणजे ओव्हरऑलच हेल्थ या सगळ्या अप्रोचबद्दल एक माणूस आता जो पॉप्युलर झाला तो म्हणजे ब्रायन जॉन्सन. जो अमेरिकेतला माणूस होता, जे त्याने स्वतःच्या मुलाचे सेल्स स्वतःच्या शरीरात टाकले, वडिलांच्या शरीरात स्वतःचे सेल्स टाकले आणि काहीतरी एक ती रिजनरेटिव्ह थेरपी वगैरे म्हणून आलं आणि मग तो ॲक्च्युअल आपल्याला दिसतोय, म्हणजे तरुण दिसतोय. तो वाटत नाही 50शीतला वगैरे माणूस. तर ते एक्झॅक्टली काय आहे? म्हणजे कारण त्याच्याबद्दल काही खूपशी माहिती नाहीये. तर ते काय असतं? ती एक स्टेम सेल थेरपी आपण म्हणतो. जसं की लहान मुलांची आपण अम्बिलिकल कॉर्ड आपण जपून ठेवायचो किंवा स्टेम सेल थेरपी. माझ्या आजीने माझ्या वडिलांची एक अम्बिलिकल कॉर्ड जपून ठेवली होती. नाळ आपण जी म्हणतो कट करून. पण त्यावेळेस तितके काही त्या टेम्परेचरला ठेवणं किंवा त्या गोष्टी मेंटेन करणं, प्रिझर्व्ह करणं हे सोपं नव्हतं. पण आता त्या गोष्टींचा इतका अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी झाल्यात, की बऱ्याचशा गोष्टी जसं की बरेचसे आजारसुद्धा जसं की डायबिटीज असेल किंवा हेरिडेटरी जे थायरॉईड येतं, या स्टेम सेल थेरपीने त्याला रिजनरेटिव्ह थेरपी असे म्हटलं जातं. मोस्ट ऑफ द टाईम लोकांना इंजेक्टेबल फॉर्म किंवा जसं तुम्ही म्हणालात प्लास्टिक सर्जरी आवडत नाही. त्या लोकांमध्ये ही स्टेम सेल थेरपी केली जाते, ज्याचा खरंच उपयोग त्याचेही कॅन्डिडेट निवडणं हेही खूप गरजेचं आहे. कुणी करावं, किती वयोवर्षाच्या माणसांनी करावं, त्याची लाईफस्टाईल काय, त्याचे हेल्थ प्रॉब्लेम्स काय, हे सगळं करून आपण त्या थेरपीला जाऊ शकतो, जेणेकरून आपण रिव्हर्स करतोय एजिंग. म्हणजेच काय, अँटी एजिंग. या गोष्टी करण्यासाठी लोकांनी हे नवीन-नवीन रिसर्च केलेले पण ते आहेत. अजूनही एक्सपेरिमेंटल लेव्हलला आहेत. एक्सपेरिमेंटल लेव्हलला मग ते आहेत. अजूनही अजून त्याचाही त्याला पूर्ण सायंटिफिक मान्यता सगळीकडनं नाहीये. हो. म्हणजे अजून मेटा रिसर्च हो. व्हायचा त्याचा. मेटा रिसर्च व्हायचंय, पण असं नाही होऊ शकत की 70 वर्षाचा माणूस डायरेक्ट 40 वर्षाचा दिसतोय ती थेरपी केल्यानंतर. 10 वर्ष तुम्ही मागे जाऊ शकताय. लाइक 40 वर्षाचा माणूस हा 30 वर्षाचा दिसू शकेल. त्याच्यात ओव्हरऑल एनर्जी, ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी, काही रिव्हर्सिबल फॅक्टर्स जसं की म्हटलं मी डायबिटीज, थायरॉईड या गोष्टी सुद्धा रिव्हर्सिबल होऊ शकतील. बेसिकली दिसतोय याचा अर्थ त्याचं शरीर तेवढं हेल्दी होतंय. हो, होते. आपण ऑलमोस्ट लास्ट शेवटच्या टप्प्यात आलोय आणि काही आम्ही आता नवीन एपिसोड्सपासून थोडं एक्सपेरिमेंट करायला लागलोय आम्ही सुद्धा. तर काही एक 4-5 रॅपिड फायरचे प्रश्न आहेत. तुम्ही आतापर्यंत ऐकलेला वर्स्ट स्किन केअर ॲडवाइस? रेटिनॉल्स इन हायर पर्सेंटेजमध्ये रोज लावणं आणि दिवसा लावणं. एक गोष्ट जी लोकं रेग्युलरली करतात, जे सिक्रेटली त्यांच्या स्किनला डॅमेज करतं. एक्स्ट्रा एक्सफोलिएशन. आजकाल खूप लोकांना क्लिन्झिंग करायची खूपच सवय लागली आहे. मॅटर करतं तुम्ही काय काम करता याच्यावरती सुद्धा. तुमचं लाईफस्टाईल काय आहे, तुमचं एज काय आहे. तर एक्स्ट्रा एक्सफोलिएशन कोरियन स्किनमध्ये जास्त एक्स्ट्रा म्हणजे एक्सफोलिएट केलं जातं. करतात. एक्सफोलिएट म्हणजे स्किन डेड स्किन काढणे. जसं तुम्ही म्हणालात AHA, BHA जास्त प्रमाणात वापरणे. लेझर की केमिकल पील्स? लेझर. ओके. कारण की डाऊन टाईम त्याचा कमी आहे. ओके. एक स्किन केअर ट्रेंड जो लवकरच गायब होणार आहे. कोरियन स्किन? स्किन केअर असं गायब होणार आहे. ट्रेंड कोरियन स्किन केअर. 10-10, 20-20 लिटरली घेऊन येतात लोक माझ्याकडे. स्टील मॅम आय एम हॅव्हिंग ॲक्ने. बोटॉक्स की फिलर्स? डिपेंड करतं तुमची काय रिक्वायरमेंट आहे. पण बोटॉक्स इझिली तुम्ही करू शकता, ज्याचे साईड इफेक्ट्स पण खूप कमी आहेत. ओके. नॅचरल स्किन केअर का क्लिनिकल स्किन केअर? क्लिनिकल स्किन केअर. येस, Yes, थँक thank यू you सो so मच. मैं आता
बरीच लोकं जे एपिसोड्स बघत असेल त्यांना असं वाटत असेल की आपण पहिल्यांदा इतक्या इन डेप्थ ट्रीटमेंट या ॲस्पेक्टबद्दल बोललो. आपण याच्या आधी स्किन केअरचे 2 एपिसोड्स केले होते, ज्यात आपण आहे त्या पद्धतीनं, काय पद्धतीनं रोजच्या आयुष्यात काळजी घेऊ शकतो त्वचेची, स्किन केअर काय पद्धतीने असू शकतो, त्याचा अप्रोच काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण आज त्याच्यात थोडं पुढे जाऊन ट्रीटमेंट स्वरूपात काय करता येऊ शकेल. कारण बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या स्किन केअरने दुरुस्त होऊ शकत नाही. त्यासाठी काहीतरी पद्धतीची ट्रीटमेंट लागते आणि आपल्याला अदरवाईज या ट्रीटमेंट्सबद्दल काय पद्धतीनं अप्रोच घ्याव्या, कशा ह्या ट्रीटमेंट्स निवडाव्या हे कळत नाही. तर हे शोधण्याचा आजच्या एपिसोडमधला प्रयत्न होता. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की सौंदर्य हे ज्याची त्याची आपापली व्याख्या आहे. त्याच्यामुळे पांढरी त्वचा म्हणजे चांगली त्वचा, खड्डेविरहित त्वचा म्हणजे चांगली त्वचा त्वचा असं अजिबात नाही आहे. हे आपापले परसेप्शन्स आहेत. पण हे केल्याने जर तुम्हाला त्याबद्दल बरं वाटणार असेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार असेल, तर त्यासाठी मदत व्हावी आणि योग्य व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचावे, योग्य प्रश्न तुम्हाला पडावेत यासाठीचा हा प्रयत्न आहे. तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर खूप खूप आभार डॉक्टर शिल्पा तुमचे. थँक यू सो मच. आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमचे आणखीनही काही ट्रीटमेंट, स्किन केअरबद्दलचे प्रश्न असतील तर प्लीज कॉमेंट्समध्ये कळवा. म्हणजे ते आम्ही डॉक्टर शिल्पा यांना विचारू शकू आणि त्यांची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज जा आणि सबस्क्राईब करा. बरेचसे लोकं आहेत जे सबस्क्राईब करत नाहीत अजूनही. तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी बेल आयकॉन असेल तेही हिट करा. धन्यवाद. लोभ असावा.